आजच्या भक्तीला आपण सुरुवात करूया. आपण सर्वजण उठून उभं राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये. थँक्यू जीसस. हालेलुया, हालेलुया. सर्वांनी डोळे बंद करूया आणि प्रार्थनेमध्ये जाऊया. आजच्या दिवसासाठी आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. परमेश्वराचे उपकार स्तुती करूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तू स्तुती करतो, कारण प्रभुदेवा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण प्रभुदेवा या जगामध्ये तुझ्यासारखा कोणी नाही. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा इथं बसलेल्या प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या मानात देत आहे. आजच्या भक्ती आराधनेमध्ये प्रभुदेवा तुझं सानिध्य, तुझी उपस्थिती असू दे. प्रभुदेवा ज्या ठिकाणी प्रार्थना भक्ती चालू आहे प्रत्येक ठिकाणची प्रार्थना भक्ती तू आशीर्वादित कर. प्रत्येक ठिकाणी परमेश्वरा तुझा सानिध्याचा अनुभव, तुझ्या उपस्थितीचा अनुभव प्रत्येक व्यक्तीला येऊ दे अशी आम्ही अग्राची प्रार्थना करत आहे. प्रभुदेवा जे येण्याच्या मार्गावरती आहेत त्यांचे मार्ग मोकळे कर. पवित्र आत्मा प्रत्येकाला तुझा पवित्र स्पर्श कर आणि तू प्रत्येकाला आजच्या भक्तीमध्ये घेऊन ये अशी आम्ही अग्राची प्रार्थना करत आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. येशू प्रभुदेवा तू स्तुती करतो. येशू तुझं नाव उत्साहितो, कारण प्रभुदेवा तू अद्भुत परमेश्वर आहेस. धन्यवाद, धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हालेलुया, हालेलुया. थँक्यू जीसस. हालेलुया, हालेलुया. आपले डोळे बंद असतानाच आपण परमेश्वराची आराधना करूया आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊया. थँक्यू जीसस.
धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा ती स्तुती करतो. प्रभुदेवा आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा आजचा शपथ दिवस दिला की प्रभुदेवा आम्ही मंदिरामध्ये जावं आणि तुझी आराधना करावी, त्याबद्दल आम्ही तुझे धन्यवाद देतो परमेश्वरा. पवित्र आत्मा आम्ही तुमचं स्वागत करत आहे. पवित्र आत्मा तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. पवित्र आत्मा तुझी कृपा आमच्या प्रभुदेवा आम्हाला द्या. पवित्र आत्मा आमच्या जिभेला तू पवित्र स्पर्श कर आणि प्रभुदेवा आज आम्ही उल्हास करावा, आज आम्ही आनंद करावा आणि परमेश्वरा गीत गाऊन परमेश्वरा तुझी स्तुती करावी, तुला धन्यवाद द्यावा. यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. इथं वाचलेल्या प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रत्येकावरती तुझी कृपा असू दे. प्रत्येकाला तू सहाय्याने मदत कर. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. ती स्तुती करतो, प्रशंसा करतो. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्या. आमेन आमेन. हालेलुया. मोठ्यानं हालेलुया. आपण उपासनाच एक गीत गाणार आहोत. जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र आशा. जय जय जगदीशा जगाला तुझे मात्र आशा. जय मंगल धामा जगावर तुझा मात्र प्रेमा. जय जगदाधारा जगाला तुझा मात्र तारा. जय जय विश्वपते जग हे तुझी वाट बघते. तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा. तुझे राज्य येवो जगिया स्वर्ग उभारावो. तुलाच बंधन घे आमुचे वैभव तू अवघे. तुझ्या मात्र चरणी रमू दे सहर्ष दिन रजनी. प्रभु परात्पर जय करुणा कर. प्रभु परात्पर जय करुणा कर. जय 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 बाबा. जय 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 पुत्रा. जय 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 आज्ञा. प्रभु परात्पर जय करुणा कर. प्रभु परात्पर जय करुणा कर. जय 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 बाबा. जय 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 पुत्रा. जय 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 आज्ञा. हालेलुया. आपण बसून घ्या सर्वजण. आपण मराठी गीत गाणार आहोत. किती आनंद हा स्वर्गीय आनंद हा प्रभू येशूने आम्हा दिला. आपण मोठ्यानं टाळ्या वाजवूया, मोठा आवाज करूया आणि मोठ्या आवाजामध्ये आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. किती आनंद हा स्वर्गीय आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती गुंग करीतो वर्णन करण्यात पुरी जीवा. किती आनंद हा, किती आनंद हा स्वर्गीय आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती गुंग करीतो वर्णन करण्यात पुरी जीवा.
आनंद हा प्रभु येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती गुंग करीतो, वर्णन करण्यान पुरी जीवा. किती आनंद हा. मोडत असताना मोडे का माझा गुरु, मोडत असताना मोडे का माझा गुरु. तू मज स्थिराविले प्रेमे मध्यस्थी करू. किती आनंद हा स्वर्गी आनंद हा प्रभु येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती गुंग करीतो, वर्णन करण्यान पुरी जीवा. प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा. प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा. पापाच्या दरीतूने वर काढिले मला. किती आनंद हा स्वर्गी आनंद हा प्रभु येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती गुंग करीतो, वर्णन करण्यान पुरी जीवा. किती आनंद हा. तुझी वाणी ऐकण्या समय दिशील का. तुझी वाणी ऐकण्या समय दिशील का. हृदय टेकण्या जीव आधीर झाला. किती आनंद हा स्वर्गी आनंद हा प्रभु येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती गुंग करीतो, वर्णन करण्यान पुरी जीवा. किती आनंद हा. येशील मेघावरे भेटण्या अंतराळी. येशील मेघावरे भेटण्या अंतराळी. सारे आनंदी आनंद देते निरंतर आनंद. किती आनंद हा स्वर्गी आनंद हा प्रभु येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती गुंग करीतो, वर्णन करण्यान पुरी जीवा. किती आनंद हा. प्राणप्रिया पाहिना जेव्हा तुझ्या सुमुखा. प्राणप्रिया पाहिना जेव्हा तुझ्या सुमुखा. मन तळमळते आतुर मी दर्शना. किती आनंद हा स्वर्गी आनंद हा प्रभु येशूने दिला आम्हा. किती आनंद हा स्वर्गी आनंद हा प्रभु येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती गुंग करीतो, वर्णन करण्यान पुरी जीवा. किती आनंद हा. हालेलुया. परमेश्वराने आपल्याला आनंद दिलेला आहे, सर्व बंधनातून मुक्त केलेला आहे आणि परमेश्वराने आपल्याला त्याच्या सत्तेच्या मार्गावरती त्याने आपल्याला आणून ठेवलेला आहे. हालेलुया. म्हणून आपण आनंद करणं गरजेचं आहे. आणि तिथं सांगत आहे की येशील मेघावर, एक दिवस येशू येणार आहे मेघावरती आपल्या सर्वांना घेऊन जाण्यासाठी. आणि तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, विश्वासामध्ये टिकून राहायचं आणि वाट पाहायची. हालेलुया. सर्वांनी मोठ्यानं हालेलुया हालेलुया. आपण आणखीन काही गीत गाव्या. आत्मा मंडराता, पवित्र आत्मा मंडराता. अंधे देखते, गुंगे बोलते, लंगडे चलते, सामर्थ्य
मिळती है. येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. येशूच्या नावामध्ये अशक्य गोष्टी शक्य आहेत. म्हणून ते गीत गावे आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊ. आत्मा मंदिराता, पवित्र आत्मा मंदिराता, आत्मा मंदिराता, पवित्र आत्मा मंदिराता. पेंटेकोस्ट के दिन समान आत्मा मंदिराता, पेंटेकोस्ट के दिन समान आत्मा मंदिराता, आत्मा मंदिराता, पवित्र आत्मा मंदिराता, आत्मा मंदिराता, पवित्र आत्मा मंदिराता. पेंटेकोस्ट के दिन समान आत्मा मंदिराता, पेंटेकोस्ट के दिन समान आत्मा मंदिराता. अंधे देखते हैं, अंधे देखते हैं, अंधे देखते हैं, अंधे देखते हैं. यीशु मसीह के नाम से अंधे देखते हैं, यीशु मसीह के नाम से अंधे देखते हैं. गूंगे बोलते हैं, गूंगे बोलते हैं, गूंगे बोलते हैं, गूंगे बोलते हैं. यीशु मसीह के नाम से गूंगे बोलते हैं, यीशु मसीह के नाम से गूंगे बोलते हैं. पापी क्षमा पाते हैं, पापी क्षमा पाते हैं, पापी क्षमा पाते हैं, पापी क्षमा पाते हैं. यीशु मसीह के नाम से पापी क्षमा पाते हैं, यीशु मसीह के नाम से पापी क्षमा पाते हैं. अभिषेक मिलता है, अभिषेक मिलता है, अभिषेक मिलता है, अभिषेक मिलता है. यीशु मसीह के नाम से अभिषेक मिलता है, यीशु मसीह के नाम से अभिषेक मिलता है. आत्मा मंदिराता, पवित्र आत्मा मंदिराता, आत्मा मंदिराता, पवित्र आत्मा मंदिराता. पेंटेकोस्ट के दिन समान आत्मा मंदिराता, पेंटेकोस्ट के दिन समान आत्मा मंदिराता. लंगड़े चलते हैं, लंगड़े चलते हैं, लंगड़े यीशु मसीह के नाम से लंगड़े चलते हैं, यीशु मसीह के नाम से लंगड़े चलते हैं. सामर्थ मिलता है, सामर्थ मिलता है, सामर्थ मिलता है, सामर्थ मिलता है. यीशु मसीह के नाम से सामर्थ मिलता है.
यीशु मसीह के नाम से सामर्थ्य मिलता है, शांति मिलती है, शांति मिलती है, शांति मिलती है, शांति मिलती है। यीशु मसीह के शांति मिलती है, यीशु मसीह की शांति मिलती है, मुक्ति मिलती है, मुक्ति मिलती है, मुक्ति मिलती है, मुक्ति मिलती है। यीशु मसीह के नाम से मुक्ति मिलती है, यीशु मसीह के नाम से मुक्ति मिलती है। आत्मा मंडराता, पवित्र आत्मा मंडराता, आत्मा मंडराता, पवित्र आत्मा मंडराता। पेंटेकोस्त के दिन समान आत्मा मंडराता, पेंटेकोस्त के दिन समान आत्मा मंडराता। उठो जवानो तुम, हो जाओ तैयार, गहरा है अंधियारा, दिया जलाना है। उठो जवानो तुम, हो जाओ तैयार, गहरा है अंधियारा, दिया जलाना है। शैतान से लड़ना है, सामना भी करना है, अंधेरी उस ताकत पर विजय को पाना है। सर्वजन शैतान को, शैतान से लड़ना है, सामना भी करना है, अंधेरी इस ताकत पर विजय को पाना है। उठो जवानो तुम, हो जाओ तैयार, गहरा है अंधियारा, दिया जलाना है। पीछे न हटना तुम, आंधी हो या तूफान, सच मसीह का ज्ञान दुनिया में फैलाना है। पीछे न हटना तुम, आंधी हो या तूफान, सच मसीह का ज्ञान दुनिया में फैलाना है। उठो जवानो तुम, हो जाओ तैयार, गहरा है अंधियारा, दिया जलाना है। सर्वजन उठो जवानो, उठो जवानो तुम, हो जाओ तैयार, गहरा है अंधियारा, दिया जलाना है। कहीं न रुकना तुम, यीशु है संग तुम्हारे, इस मुश्किल जीवन के आसान हो जाए। कहीं न रुकना तुम, यीशु है संग तुम्हारे, हर मुश्किल जीवन के आसान हो जाए। उठो जवानो, उठो जवानो तुम, हो जाओ तैयार, गहरा है अंधियारा, दिया जलाना है।
हालेलुया. आपण उठून उभं राहूया सर्वजण. थँक्यू जीसस. हालेलुया. हालेलुया. थँक्यू जीसस. हालेलुया. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू जीसस. हालेलुया. हालेलुया. थँक्यू जीसस. सर्वांनी डोळे बंद करूया प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि परमेश्वराला धन्यवाद देऊया. आराधना
धन्यवाद देतो परमेश्वरा. धन्यवाद येशू, तुझी स्तुती करतो, तुझी उपकार स्मरण करतो परमेश्वरा. धन्यवाद 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 देतो प्रभुदेवा. आम्हा सर्वांना एकत्र केलं त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. इथं वाचलेल्या प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या महानात देत आहे. जे येण्याच्या मार्गावरती असेल त्यांचे मार्ग मोकळे कर. पवित्र आत्मा तू त्यांना सहाय्याने मदत कर आणि प्रभुदेवा आजची भक्ती आराधना तू आशीर्वादित कर. आजच्या भक्तीमध्ये परमेश्वरा तुझं सानिध्य, तुझी उपस्थिती असू दे आणि तू आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. इथून पुढची होणारी भक्ती आराधना सर्व आम्ही तुमच्या महानात देत आहे. प्रभुदेवा इथून पुढची सर्व भक्ती आराधना आम्ही तुमच्या महानात देत आहे. तू भक्तीचा ताबा घे, तू आजची भक्ती चालव आणि तू आम्हा प्रत्येकाशी बोल. धन्यवाद धन्यवाद देतो, ती स्तुती करतो, प्रशंसा करतो. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन आमेन. आपण सर्वजण बसून घेऊया. या वेळेमध्ये आपण साक्ष चालवणार आहोत. आपल्यामध्ये दिनेश आहे. दिनेश साक्ष चालव. हालेलुया हालेलुया. साक्षीची वेळ आहे. आपल्या जीवनामध्ये जे काही परमेश्वरानं घडून आणलेलं आहे त्यांच्या आपल्या सगळ्या समोर त्यांच्या स्तुती आणि त्यांची जी महिमा आहे आपल्याला आपण सर्वांसमोर सांगूया. देवाचे आभार मानतो. अनेक अडचणी येतात, अनेक कष्ट येतात. मागच्या वेळेस मला ॲड्रेसचा त्रास झाला. पोलीस ठाण्यात गेल्या त्याच्यामध्ये येऊ शकला नाही आणि दुसऱ्याला फोन केला आणि तो येऊन मला उशीर झाला. आजही तसंच झालं, पण तरी त्यांनी आला आणि मला सोडलं. देवाचे आभार मानते की इतक्या अडचणी येत असताना सुद्धा परमेश्वर मला मंदिरात आणतो. किती आराधना करण्याच्यामध्ये मी स्तुती करते. त्यांनी मला आठवड्याभर सांभाळलं. माझं सगळं खाणं पिणं सगळं काही व्यवस्थित केलं. त्याबद्दल मी देवाचे आभार मानते. देवाचा आशीर्वाद माझ्या घरावर आहे आणि देवाला मी प्रार्थना करते तुझा आशीर्वादाचा हात नेहमी माझ्या घरावर ठेव. मी एकटीच ख्रिश्चन आहे. मी तुझं नाव घेते, तुझं नावाची स्तुती करते, तुला आळवते, तुला रोज प्रार्थना करते. मी पापी असेल आणि आहे, पण बापा तू माझ्या घरावर आशीर्वादाचा हात कधी मी मेल्यावर सुद्धा काढू नको असं मी देवाला नेहमी प्रार्थना करते. तू आतापर्यंत आम्हाला सांभाळलं, आम्हाला सगळ्या गोष्टी अडचणीत तू मदत केली
अशीच मदत नेहमी करत आहे. देवाला मी आभार मानते की आमच्या घरामध्ये सगळे निरोगी आहेत, आजारी कोणी नाही. परमेश्वराचा हात आमच्यावर आहे, त्याबद्दल मी देवाची स्तुती करते. देवाने सगळं काही व्यवस्थित आमच्या जीवनात केलेलं आहे, त्याबद्दल त्याचे आभार मानते. आणि त्याचे जितके आभार मानावे तेवढे कमीच आहे. देवाच्या नावाला धन्यवाद दिले. हालेलुया. अवसरी आंटी सोबत परमेश्वर नेहमीच आहे आणि त्यांना दर आठवडी त्यांचं जे साक्ष असते ते आपल्यासाठी प्रेरणादायक असते आणि त्यांच्या घरावर परमेश्वराने नेहमीच आशीर्वाद ठेवावं आणि त्यांचे जे मुलं आणि सून आहे ते आपल्यामध्ये मंडळीमध्ये लवकरात लवकर यावं, आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आठवण ठेवावं. मी सर्वप्रथम देवाच्या नावाला आभार मानतो. देवाने मला गेल्या वर्षभर सांभाळलं आणि सगळ्या गोष्टी मला दिले पुरवले, त्यामुळे मी देवाचे आभार मानतो. विशेष करून सगळ्या गोष्टी म्हणजे फॅमिली चालवत असताना, घर चालवत असताना देव मला मदत करत आहे. बऱ्याच चांगल्या मोठ्या गोष्टी मला देवाने दिलेल्या आहे. गेल्या वर्षभरामध्ये चांगल्या मोठ्या अनुभवसुद्धा दिलेले आहेत, त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. आणि सगळी जी जे माझ्यासोबत आहे आपल्या जीवनामध्ये माझ्यासाठी, माझ्या घरासाठी, सगळ्यांसाठी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा हीच विनंती. धन्यवाद. श्याम ब्रदरचा आज बड्डे आहे. त्यांना वर्षभर परमेश्वराने सांभाळलं आणि त्यांना चांगले अनुभव पण दिलेले आहेत, त्याबद्दल परमेश्वरचे धन्यवाद. देवाचे मी आभार मानते. 2-4 दिवसापासून माझी तब्येत बरोबर नाही, असं झोपण्याची इच्छा आहे, उठावं असं वाटत नाही दिवसभर. पण देवाने मला अशा परिस्थितीत मी प्रार्थना होती की माझी की सेवकांची पावलं माझ्या घरात यावी आणि मी वारंवार त्यांचे स्वागत करावं आणि हॉल चांगलं मोठं भेटावं, प्रार्थना व्हावी आणि आजूबाजूचे जे शेजारी आहेत ते पण जरी विधर्मी असले तरी चांगले असावेत म्हणून प्रार्थना बरेच दिवसापासून होती माझी. देवाने माझी प्रार्थनेचं उत्तर दिलं आणि जे प्लॉटमध्ये आहेत वरचे 1-2 दिवसाखाली वाढदिवस झाले, विधर्मी सर्वांनी आले आणि त्या ठिकाणी वाढदिवस झाले, एकदम चांगले वाढदिवस झाले, त्यांच्या पद्धतीने झाले, पण हसी मजाक छान एकदम वातावरण चांगलं झालं. आणि काल जॉन्सनचं सुद्धा बड्डे झालं आणि त्याचंही वाढदिवस चांगले झाले. काल माझी तब्येत बरोबर नव्हती, उठावं असं वाटलं नाही, पण त्याचा वाढदिवस असल्यामुळं मी उठून त्या वाढदिवसामध्ये आनंद हे केले. म्हणजे ताप आली होती रात्री आणि खोकला आणि सर्दी आहे, पण थोडी तब्येत माझी बरोबर नाही, पण हसी मजाक आहे त्या फ्लॅटमध्ये. त्या तब्येतीकडे न लक्ष देता मी त्या सर्व लोकांकडे लक्ष देता आणि परमेश्वराकडे लक्ष देतो आणि माझी प्रार्थना आहे की माझ्या तब्येतीसाठी प्रार्थना करा. प्रेज लॉर्ड. आंटीसाठी आपण वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा आणि त्यांना जे वातावरण पाहिजे होतं ते वातावरण परमेश्वरानं दिलेलं आहे, त्याबद्दल परमेश्वराचे खूप खूप आभार. मी देवाला धन्यवाद देते. 2 दिवसापूर्वी आम्ही औरंगाबादला गेले आणि प्रभूने जाण्याने आशीर्वादित केले आणि मला देखील सर्दी ताप होती आणि प्रभूनं त्यात देखील मला आरोग्य दिले व सर्व प्रवेश. परमेश्वराचे धन्यवाद. प्रभावतीने आणि त्यांची फॅमिली औरंगाबादला त्यांचं जाणं येणं परमेश्वरानं सुखरूप केलं, त्याबद्दल धन्यवाद. देवाचे स्तोत्र. परमेश्वर मला चालवित आहे प्रभूच्या वचनाचे अभ्यास करण्यासाठी. परमेश्वर मला अधिक प्रोत्साहित करीत आहे आणि त्यामध्ये मला चालवत आहे. देवाचे स्तुती असो. या दिवसामध्ये बायबलचे परीक्षा चालू आहे, तर ते सोडवण्यासाठी आणि त्याबद्दल वाचन करण्यासाठी देव मला ज्ञान करत आहे. देवाचे आभार मानतो आणि चांगल्या प्रकारे लिहू शकत आहे, त्याबद्दल देवाची स्तुती करतो. यापुढेही जे काही परीक्षा होणार आहेत त्या सर्व मी चांगल्या प्रकारे सोडू शकावं आणि त्या वचनामध्ये मी अधिक वाढावं अशी माझी इच्छा आहे आणि परमेश्वराकडे प्रार्थना. परमेश्वराचे धन्यवाद. अंकलला रोज त्यांचा अभ्यास चालू आहे बायबलमध्ये आणि त्यांना परमेश्वर वाढवत आहे आणि त्यांना असंच पुढे वाढवत राहू, त्याबद्दल परमेश्वराचे धन्यवाद. चव्हाण आंटीचं मुंबईला जाणं येणं सुखरूप झालं. त्यांचा मुलगा आता पुण्यामध्ये गेलेला आहे. त्याला आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा, त्याला तिथं पुण्यामध्ये जॉब भेटावं.
तर पास्टर साहेब आपल्यासाठी प्रार्थना करा. प्रार्थना करूया. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वरा, तुझी स्तुती करतो प्रभुदेवा, तुझं नाव उंचावितो. कारण परमेश्वरा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहे. ज्या ज्या लोकांनी प्रभुदेवा साक्ष दिलेली आहे परमेश्वरा, तू प्रत्येकाचं अंतःकरण जाणलेलं आहेस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा रमिका कुटुंबामध्ये तू आहेस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभुदेवा. प्रभावती सिस्टर त्यांचं जाणं तू सुरक्षित केलं आणि परमेश्वरा आंटींना सुद्धा तू सहाय्याने मदत करत आहेस, तर बाजारपणामध्ये तुझी कृपा देत आहेस, त्याबद्दल आभार मानतो. अंकलांना सुद्धा परमेश्वरा बायबलचं शिक्षण घेण्यासाठी तू कृपा पुरवत आहेस, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. रमणीकर कुटुंबाला तुमच्या मानातान देत आहे, त्या कुटुंबाला तू आशीर्वादित कर. श्याम ब्रदर प्रभुदेवा त्यांना आतापासून सांभाळ, पुढचं वर्ष तू त्यांना सांभाळ आणि परमेश्वरा पुढील वर्ष परमेश्वरा अधिक त्यांना आशीर्वादित व्हावं आणि परमेश्वरा त्यांच्याद्वारे तुझं गौरव, तुझी महिमा व्हावी आणि सेवेमध्ये तत्पर राहावं येणाऱ्या दिवसामध्ये. यासाठी प्रभुदेवा तुझी कृपा दया त्यांच्यावरती कर, तू त्यांना आशीर्वादित कर. हे वर्ष त्यांच्यासाठी आशीर्वादाचं जाऊ दे परमेश्वरा. चव्हाणांटी त्यांना आम्ही तुमच्या मनात देत आहे, त्यांचा प्रवास सुखाचा केला, त्याबद्दल आभार मानतो प्रभुदेवा. विशेष आम्ही प्रार्थना करत आहे विजयसाठी, त्याला काम मिळू दे, त्याला जॉब मिळू दे आणि तू त्याच्यासाठी दरवाजे उघड आणि परमेश्वरा तुझी कृपा त्याच्यावरती असू दे अशा मी प्रार्थना करत आहे. अवसरांठी त्यांना तुमच्या महारातामध्ये घ्या, त्यांना आता पण चांगल्या परिस्थितीमध्ये ठेवलं, आरोग्य दिलं, त्याबद्दल आभार मानतो. इतरपुढे सुद्धा परमेश्वरा सर्व अपघातापासून तू त्यांचं रक्षण कर, तू त्यांना आरोग्यामध्ये ठेव, त्यांच्यावरती तुझी कृपा कर, त्यांच्या घरातील लोकांच्या वरती कृपा कर, घरातील लोकांचं तारण व्हावं असं होऊ दे परमेश्वरा. धन्यवाद देतो परमेश्वरा. पुन्हा एकदा आम्हा प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या मानात देत आहे. आता पण तू आम्हाला सांभाळलं, तुझ्या कृपेमध्ये ठेवलं, तुझी दया तू आम्हाला पुरवली, त्याबद्दल आभार मानतो. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो, आमेन. पुढची वेळ पास्टर. हालेलुया. या वेळेमध्ये आपण स्तोत्रसहिताचं वाचन करणार आहोत. आपण सर्वजण उठून उभं राहावे. स्तोत्रसहिता 27 काढणार आहोत. स्तोत्रसहिता 27. या वेळेमध्ये मी पहिलं वचन वाचेल, त्यानंतर सर्वांनी दुसरं वचन वाचायचंय, तिसरं मी वाचेल, चौथं एका पाळीनं आपण वाचणार वचन. स्तोत्रसहिता 27 अध्याय. परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू. परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू. थोडंसं हळूवार म्हणा सगळ्यांनी एका सुरामध्ये. सैन्याने मजपुढे ठाणे दिले तरी माझे हृदय कचरणार नाही. मजवर युद्ध प्रसंग ओढवला तरीही मी हिम्मत धरून राहीन. तो तर विपत्काली मला आपल्या मंडपात लपवून ठेवेल. तो मला आपल्या डेऱ्याच्या गुप्त स्थळी ठेवेल. तो मला खडकावर उचलून ठेवेल. मी उच्च स्वराने तुझा धावा करीत आहे. हे परमेश्वरा ऐक, मजवर दया कर, माझी याचना ऐक. माझे दर्शन घ्या असे म्हणले, तेव्हा माझे हृदय तुला म्हणाले, हे परमेश्वरा, तुझ्या दर्शनाला घालवा. तू आपले मुख माझ्या दृष्टीआड करू नको. आपल्या सेवकाला रागाने दूर घालवू नको. तू माझे सहाय्य होत आला आहेस. हे माझ्या उद्धारक देवा, माझा त्याग करू नको, मला सोडू नको. हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव. लोक माझ्या पाळतीवर बसले आहेत, म्हणून मला धोपट मार्गाने ने. ह्या जीवलोकीच परमेश्वराची दया मजवर होईल. अशी जर माझी श्रद्धा नसती तर मग काय. सर्वांनी एकत्र वाचा. परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिम्मत कर, परमेश्वराची प्रतीक्षा कर.
वाचलेलं वचन परमेश्वर आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादित करू. आपण डोळे बंद करूया आणि या वाचलेल्या स्तोत्रासाठी आपण प्रार्थना करूया. धन्यवाद देतो परमेश्वरा, ती स्तुती करतो. प्रभुदेवा, सुंदर स्तोत्र दाविदाने जे लिहिलेलं आहे प्रभुदेवा, ते आम्ही एकत्र वाचन केलेलं असताना प्रभुदेवा त्यामधून तुझं प्रेम तू आम्हाला दाखवलेलं आहेस. या ठिकाणी सांगत आहे की माझ्या आई बापांनी मला सोडलं आहे तरी परमेश्वर मला जवळ करेल. होय परमेश्वरा, तू आम्हाला नेहमी जवळ करणारा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा, आम्ही फक्त तुझ्यावरती विश्वास ठेवावा, आम्ही फक्त तुझ्याकडून सहाय्याची अपेक्षा धरावी. यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर परमेश्वरा. धन्यवाद देतो परमेश्वरा. आम्ही फक्त तुझ्यावरती अवलंबून राहण्यासाठी तुझी कृपा तू आम्हाला दे. तू आम्हाला सुरक्षित ठेवणारा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा, तू आम्हाला सगळ्या काही गोष्टीचा पुरवठा करणारा परमेश्वर आहेस. तू आम्हाला आमच्या वैर्यापासून आम्हाला सोडवणारा परमेश्वर आहेस. धन्यवाद देतो परमेश्वरा. तू स्तुती करतो, प्रशंसा करतो. सर्व मान, महिमा, आदर, गौरव आम्ही तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. आपण बसून घ्या सर्वजण. या वेळेमध्ये कुणाच्या प्रार्थना विनंती आहेत काय? मम्मीच्यासाठी प्रार्थना करा, ते आजार आहेत आणि परमेश्वराने त्यांना आरोग्य द्यावं यासाठी कृपा करावी परमेश्वराने. यासाठी आपण प्रार्थना करूया. त्यांचा थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, थोडासा त्रास होत आहे त्यांना. अजून कुणाची काय विनंती आहे? मानवसाठी प्रार्थना करा. त्याचं मॅट्रिकचं वर्षीय परीक्षा आहे 30 तारखेपासून आहे. मानवचं त्याला कॉन्फिडन्स नाही. 10वीची परीक्षा ना? हो, 10वी. मानवची 10वीची परीक्षा आहे आणि त्याला परमेश्वराने आत्मविश्वास द्यावा, परमेश्वराने त्याला सामर्थ्य द्यावं आणि अभ्यासामध्ये कृपा पुरवावी यासाठी प्रार्थना करूया. अजून कुणाची प्रार्थना विनंती आहे? जाधव कुटुंबासाठी प्रार्थना करूया. परमेश्वराने त्यांना आरोग्यामध्ये ठेवावं, सर्व पुरवठा करावा यासाठी. अजून काय आहे विनंती? बायबलचे परीक्षा आहेत आणि ह्या दिवसामध्ये मुंबईला जाणं येणं आहे, तर त्यासाठी आमचं जाणं येणं सुरक्षित होणार. ओके. टर्नर अंकल बायबलचं जे काही क्लास करत आहेत त्याच्या परीक्षेमध्ये सहाय्य करावं आणि काही दिवसानंतर ते मुंबईला जाणार आहेत काही कामानिमित्त. परमेश्वराने त्यांचा प्रवास सुखाचा करावा यासाठी सुद्धा आपण प्रार्थना करूया. त्यानंतर आपलं मार्च महिन्यामध्येच आहे ना महिलांचं? महिलांची सभा मार्च महिन्यामध्ये आहेत. तर आपल्या चर्चमधून सर्व काही महिला आहेत त्या जाणार आहेत त्या मीटिंगसाठी. परमेश्वरानं त्यांचं जाणं येणं सुरक्षित करावं आणि दौंड येथील मीटिंग परमेश्वरानं आशीर्वादित करावी आणि एक नवीन संजीवन महिलांच्या जीवनामध्ये परमेश्वरानं निर्माण करावं यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. अजून कुणाची आहे विनंती? त्याचप्रमाणे आयबीचे विद्यार्थी, या विद्यार्थ्यांच्यासाठी सुद्धा आपण सर्वांच्यासाठी प्रार्थना करूया. त्यांच्या सुद्धा परीक्षा आहेत आणि त्यांच्यावरती सुद्धा परमेश्वरानं कृपा पुरवावी यासाठी आपण प्रार्थना करूया. आपल्यामध्ये वाढदिवसासाठी करूया, नंतर करणार आहे आपण. तर आपल्यामध्ये रणवीर कांकल आहेत, ते प्रार्थना करतील या सगळ्या गोष्टींसाठी. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तुझे स्तुती प्रभू दे बाप्पा, तुझे गौरव दे बाप्पा. तू आजपर्यंत आम्हाला चाललेले आहेस, सांभाळलेले आहेस प्रभू, तुझे आभार मानतो परमेश्वरा. आणि या दिवसामध्ये प्रभू आमच्या मंडळीमधून प्रभू देप्पा जे नवीन विद्यार्थी आलेले आहेत, सर्व विद्यार्थी प्रभू देप्पा ते ज्या उद्देशाने इथे आलेले आहेत प्रभू, नांदेडमध्ये ते परीक्षा देत आहेत आणि या परीक्षेमध्ये प्रभू देप्पा ते सफल व्हावे, उच्च मार्गाने प्रभू उत्तम गुणांनी प्रभू देप्पा ते होण्यासाठी प्रभू देव बाप्पा त्यांना विशेष करून कृपा कर. त्यांच्यावर दया कर परमेश्वरा. त्यांना ज्ञान बुद्धी दे, तुझ्या इच्छेनुसार त्यांना चालव, तुझ्या वचनामध्ये वाढव प्रभू परमेश्वरा. देव बाप्पा प्रत्येक विद्यार्थ्यांना तू आशीर्वादित कर प्रभू. ज्याप्रमाणे ते शिकत आहेत प्रभू देप्पा त्याप्रमाणे त्यांना तुझ्या वचनामध्ये सुद्धा प्रभू देप्पा त्यांना तू चालव. देव बाप्पा या दिवसामध्ये प्रभू देप्पा आम्हाला तू चालवत आहेस आणि जे काही बायबलची परीक्षा देण्यासाठी प्रभुदेप्पा या 2 वर्ष प्रभुदेप्पा मला जे शिक्षण दिलेले आहे त्यामध्ये प्रभुदेप्पा लिहिण्यासाठी आणि ज्ञानाने परिपूर्ण होण्यासाठी प्रभू आम्हाला तू सहायता कर परमेश्वरा. वचनामध्ये तू वाढव प्रभू, ज्ञान बुद्धी दे, स्मरणशक्ती दे परमेश्वरा आणि होऊ दे परमेश्वरा. तुझ्या सेवा कार्यासाठी प्रभुदेप्पा तू आमचा उपयोग करून घे परमेश्वरा. या दिवसामध्ये जे काही परीक्षा होत आहेत त्यामध्ये तू देव आम्हाला तू सफलता कर परमेश्वरा. आणि केवळ परीक्षेमध्ये पुरतेच नाही तर देवबाप्पा आमच्या जीवनामध्ये आम्ही सफल होण्यासाठी प्रभू देप्पा विशेष करून आम्हाला तू सहायता कर परमेश्वरा.
तो देव बापा तुझी महिमा हो प्रभू. या दिवसामध्ये मुंबईला ग्रॅज्युएशनसाठी जाण्यासाठी जे काही आमची गरज आहे प्रभू देवा, जाणे येणं सुरक्षित होते प्रभू परमेश्वरा. आणि तुझा महिमा तुझा गौरव या कार्यक्रमातून होते प्रभू परमेश्वरा. आणि पुढील महिन्यामध्ये प्रभू देवा ज्या सर्व महिला प्रभू देवा कार्यक्रमासाठी दौंडला जाण्यासाठी नियोजन आहे प्रभू देवा, त्यासाठी कोणत्या अडचण येऊ नयेत म्हणून देवा आम्ही तुझकडे विनंती करतो. तर जाणे येणं सुरक्षित होण्यासाठी प्रभू कृपा कर देवा. हो धन्यवाद प्रभू परमेश्वर. या दिवसामध्ये जॉन्सनला प्रभू देवा तू आशीर्वादित केलेलेस, वर्षभर सांभाळ केलेस प्रभू. आणि आज प्रभू देवा त्याचं जे वाढदिवस आहे प्रभू देवा ते आशीर्वादच कर प्रभू. पुढील आयुष्य प्रभू देवा तुझ्या सेवा कार्यामध्ये प्रभू वाढण्यासाठी, वचनामध्ये वाढण्यासाठी प्रभू विशेष करून कृपा कर परमेश्वर. धन्यवाद प्रभू देवा. पस्मे परिवाराला तू आशीर्वादित कर प्रभू. त्यांच्या सर्व गरजा प्रभू देवा तुझ्या दयेने कृपेने पूर्ण परमेश्वर. आज चव्हाण सिस्टर यांच्या विजयले प्रभू देवा तू आशीर्वादित कर परमेश्वरा. त्याचे जे गरजा आहेत आणि प्रभू देवा त्याच्यासाठी विनंती करतो, त्याला तू आशीर्वादित कर प्रभू. त्या विशेष करून त्याला तुझ्या वचनामध्ये वाढव प्रभू परमेश्वरा. पाथा सिस्टर यांच्या मुलासाठी विनंती करतो प्रभू देवा तोही तुझ्या वचनामध्ये वाढण्यासाठी कृपा कर परमेश्वर. धन्यवाद प्रभू परमेश्वर. ज्या मंडळीतील प्रभू देवा जे विनंती सादर केलेले आहेत प्रभू देवा ते तू ऐकलेले आहेस. तुला माहिती आहे प्रभू परमेश्वर प्रत्येकाच्या गरजा प्रभू देवा आम्ही तुझकडे मागतो आणि आम्ही तुझकडे प्रभू आशा करतो. तू आम्हाला तू देत आहेस आणि आजपर्यंतच्या अनुभवाने प्रभू देवा तू आम्हाला विश्वासामध्ये दृढ केलेले आहेस. मी तुझे आभार मानतो प्रभू. ही सर्व प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या धन्यता नावात मातून नाही प्रभू. आमेन. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वरा. तुझी स्तुती करतो. मानवसाठी आम्ही प्रार्थना करत आहे, त्याला तुमचा पवित्र स्पर्श करा. अभ्यासामध्ये तुझी कृपा कर, दया कर. आणि परमेश्वरा त्यांना अधिकाधिक प्रभुदेवा त्यांना ज्ञान दे, बुद्धी दे, आत्मविश्वास दे आणि परीक्षेमध्ये चांगले मार्क काढावे यासाठी तुझी कृपा कर. सर्व भीती, सर्व प्रभुदेवा, सर्व प्रकारची भीती परमेश्वरा तू काढून टाक. तू त्याला शक्ती दे, सामर्थ्य दे आणि परमेश्वरा तुझी कृपा त्याच्यावरती असू दे. मम्मीना आम्ही तुमच्या मानातम देत आहे, त्यांना पण तुझा पवित्र स्पर्श कर. त्यांच्यावरती तुझी कृपा कर, दया कर, तुझा आरोग्याचा स्पर्श कर आणि तू त्यांना पूर्णपणे भर कर. धन्यवाद देतो परमेश्वरा. ज्या काही प्रभुदेवा प्रार्थना विनंती ते सर्व ऐकल्या त्याबद्दल आभार मानतो. सर्व मान, महिमा, आदर, गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्या. आमेन. आमेन. हालेलुया. जेव्हामध्ये आपण दान आणि दशांश आपण प्रभूसाठी देणार आहोत. आपण एक गीत गाऊया. तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो. हे गीत गाव्या आणि ते गीत गात असताना आपण आपलं दान आणि दशांश प्रभूला देणार आहोत. दिल में बसा लिया है तुझको, रूह में समा लिया है तुझको, दिल में बसा लिया है तुझको, रूह में समा लिया है तुझको. तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो यीशु. तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो यीशु. मेरे लिए तू मरा, सूली पे तू चढ़ा, मुझको ही तूने यीशु लहू से मोल लिया. मेरे लिए तू मरा, सूली पे था तू चढ़ा, मुझको है तूने यीशु लहू से मोल लिया. तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो यीशु. तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो यीशु. तू ही सुकून मेरा, तू ही है मेरी शिफा, तुझ में ही बढ़ता चलूं, यही है मेरी दुआ. तू ही सुकून मेरा, तू ही है मेरी शिफा, तुझ में ही बढ़ता चलूं, यही है मेरी दुआ.
तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो यीशु, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो यीशु। दिल में बसा लिया है तुझको, रूह में समा लिया है तुझको, दिल में बसा लिया है तुझको, रूह में समा लिया है तुझको, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो यीशु, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो यीशु। आपण प्रार्थना करूया, नंदाताई प्रार्थना करते दानदर्शनासाठी। धन्यवाद धन्यवाद जीवन देव बाप्पा, धन्यवाद करते देव बाप्पा, यावेळेबद्दल धन्यवाद करते, आपल्या सांभाळून प्रत्येकाला तू आरोग्य दिलंस, धन्यवाद करते देव बाप्पा, जिथं दशमध्ये देव बाप्पा एकत्र आशीर्वाद दे, प्रार्थना आमेन आमेन हालेलुया। यावेळी आपण प्रभोजन विधीमध्ये आपण जाणार आहोत सर्वजण। आपण सर्वांनी डोळे बंद करूया आणि आपण प्रार्थना करूया। आणि ज्या लोकांना या विधीमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांना विनंती करते की त्यांनी उठून उभं राहायचं आहे। आपण प्रार्थनेमध्ये जाऊया आणि आपण उठून उभं राहावे, ज्यांना सहभाग घ्यायचा आहे। थँक्यू लॉर्ड, धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा, ती स्तुती करतो प्रभुदेवा, तुझं नाव उंचावितो, कारण परमेश्वरा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहे। प्रभुदेवा, आज या प्रभुदेवा महिन्याच्या पहिल्या रविवारी परमेश्वरा तो आम्हाला तुझी कृपा पुरवली की प्रभुदेवा आम्ही मंडीमध्ये यावं आणि परमेश्वरा या विधीमध्ये परमेश्वरा पवित्र विधीमध्ये आम्ही गांभीर्यानं सहभागी व्हावं, यासाठी परमेश्वरा तू आम्हाला सहाय्य केलं, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो। प्रभुदेवा, इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा आम्ही तुमच्या मानात देत आहे। प्रत्येक व्यक्तीनं परमेश्वरा अधिक पवित्र जीवन जगावं, अधिक प्रभुदेवा तुला समर्पित जीवन जगावं, यासाठी प्रभुदेवा तुझी कृपा आणि दया कर। धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा। पुन्हा एकदा आम्हा प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या हातामध्ये देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्या, आमेन आमेन। आपण सर्वांनी समोर यायचं आहे आणि प्याला घेऊन जायचं आहे आणि भाकर जे काय आहे ते आपण घेऊन जायचं आहे। आणि तोपर्यंत आपण ते गीत गाणार, तेरा लहू बडा किमती आहे। ते गीत चालू झाल्यानंतर स्वतःला लिहायचं आहे फास्टमध्ये आणि आपापला प्याला आणि भाकर घेऊन जायचं आहे आणि त्यानंतर आपण एकत्र घेणार आहोत। तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है, तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है, क्योंकि उस लहू में जो ताकत है जिसे हम पाते हैं छुटकारा, क्योंकि उस लहू में जो ताकत है जिसे हम पाते हैं छुटकारा, तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है, तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है। तूने वो लहू बहाया है, सारी दुनिया को बचाया है, तूने वो लहू बहाया है, सारी दुनिया को बचाया है, कभी तूने किसी से न कुछ मांगा,
कभी तूने किसी से न कुछ चाहा, कभी तूने किसी से न कुछ मांगा, कभी तूने किसी से न कुछ चाहा। तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है, तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है। आता आपल्या हातामध्ये भाकर आहे, ते भाकर येशूच्या शरीराचं प्रतीक आहे, आणि जो काय प्याला आहे द्राक्षारसाचा प्याला आहे ते येशूच्या रक्ताचं प्रतीक आहे, आणि जे शरीर आपल्यासाठी मोडलेलं आहे त्याचं आपण सर्वांनी एकत्र आपण सेवन करणार आहोत. त्यानंतर जे काही येशूचं रक्ताचं प्रतीक आहे त्याचं सुद्धा आपण सर्वजण एकत्र सेवन करूयात. प्रार्थना करूया आपण. थँक्यू लॉर्ड, धन्यवाद देतो परमेश्वरा, ती स्तुती करतो या पवित्र विधीमध्ये परमेश्वरा तुम्हाला सहभाग घेण्यासाठी तुझी कृपा पुरवली त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला सहाय्य करा, ज्याने यामध्ये सहभाग घेतला त्याने अधिक आणि अधिक रीतीनं पवित्र जीवन जगावं आणि परमेश्वरा तुझं गौरव करावं, तुला महिमा करावी असं होते. आणि ज्या लोकांनी सहभाग घेतला ना येणार दिवसामध्ये त्यांनी या विधीमध्ये सहभाग घेण्यासाठी तुझी कृपा तुझी दया प्रत्येकाला दे. असा विधी आशीर्वादित केला त्याबद्दल आभार मानून प्रार्थना येशूच्या नावात करतो, आमेन. आमेन. आपण प्याले एकत्र करूया आणि आपण सर्वजण बसून घ्या खाली. हालेलुया. सर्वांनी मोठ्यानं हालेलुया. अजून एकदा हालेलुया. आपण देवाच्या वचनामधून आपण पुन्हा एकदा अभ्यास करणार आहोत आणि आज परमेश्वर आपल्याला काय शिकवत आहे ते आपण पाहणार आहोत. आणि आपली सिरीज चाललेली आहे शास्त्री आणि परुषी यांच्या संदर्भामध्ये. आपण त्यांचे 4 गुणधर्म पाहिलेले आहेत, जे चांगले गुणधर्म नाहीत आणि कधी कधी ते गुणधर्म आपल्या मध्ये सुद्धा असू शकतात, आणि कधी कधी आपण सुद्धा शास्त्री आणि परुषी यांच्यासारखं बनू शकतो. म्हणून आपण त्यांचा आपण अभ्यास करत आहोत. त्यामधला पहिला गुणधर्म शास्त्री आणि पुरुषी यांचा कोणता होता आठवते कुणाला? डोंगी. आपण शिकलेल्या मधला त्यामधला पहिला गुणधर्म की त्यांनी देवाची योजना देवाचा संकल्प काय केला? व्यर्थ केला. हालेलुया. त्यानंतर दुसरा त्यांच्यामधला गुणधर्म होता, याचा अर्थ की दुर्गुण होता, आणि तो म्हणजे ते गर्वानं भरलेले होते. हालेलुया. त्यांच्यामध्ये खूप गर्व होता. त्यानंतर तिसरं आपण पाहिलेलं आहे की ते सगळं काही सांगायचे, शास्त्रामधलं सगळं काही सांगायचे, सगळं माहीत होतं, परंतु ते स्वतः त्याप्रमाणे आचरण करत नव्हते. कधी कधी आपण सुद्धा तसेच असतो. लोकांना आपण ज्ञान देतो, मोठमोठ्या गोष्टी सांगतो, परंतु आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टी पाहायला मिळत नाहीत. असं जीवन असेल तर आपण त्या शास्त्री आणि परुषी लोकांच्या सारखं आहोत. आणि चौथा की ढोंगी जीवन जगणारे लोक आहेत, म्हणजे मंदिरामध्ये एक आणि मंदिराच्या बाहेर वेगळं जीवन, असं आपल्याला जीवन जगता कामा नाही. आपण धार्मिक आहोत तसंच आपण बाहेर सुद्धा धार्मिकच असायला पाहिजे. आपल्याला परमेश्वरानं धार्मिक बनवलेला, नीतिमान बनवलेला आहे, आपल्याला पवित्र बनवलेला आहे, तर आपण सुद्धा बाहेर सुद्धा पवित्र जीवन जगायला पाहिजे. धार्मिकतेनं आपण काय करायला पाहिजे? जीवन जगायला पाहिजे. हालेलुया. आज आपण त्यामधले आणखीन काही त्यांचे गुणधर्म आपण पाहणार आहोत, आणि त्यासाठी आपण वचन वाचूया की मत्ती याचा 21 अध्याय आणि 15 वचन वाचा. कोणतं? मत्ती याचा 21 अध्याय आणि 15 वचन. तेव्हा त्याने केलेले चमत्कार पाहून व दाविदाच्या पुत्राला होसान्ना असे मंदिरात गजर करणारी मुले पाहून मुख्य याजक व शास्त्री रागावले. आणि इथं काय झालं? ते काय केलं त्यांनी? ते रागावले. कशासाठी रागावले? की येशूने केलेले जे चमत्कार आहेत ते चमत्कार पाहून लोक काय करत आहेत? गजर करत आहेत, मोठ्यानं ओरडत आहेत, होसाना होसाना असं ओरडत आहेत, येशूची स्तुती करत आहेत. आणि येशूची स्तुती करणं शास्त्री आणि पुरुषी लोकांना खपलं नाही, आणि त्याचा परिणाम हे झाला की ते काय करत आहेत? जे लोक
येशूला गौरव देत आहेत, येशूचा नावाला महिमा देत आहेत, त्या लोकांना ते काय करत आहेत? रागावत आहेत. आणि शास्त्री आणि पुरुषी लोकांच्या मधला हा एक दुर्गुण होता, आणि ते म्हणजे ते रागानं खूप भरलेले असायचे. हालेलुया. किती जणांना राग येतो? सगळ्यांना येतो राग. आपण माणूस आहे, मला पण येतो राग. सगळ्यांना राग येतो. परंतु राग आल्यानंतर तो राग तसाच आपल्या अंतःकरणामध्ये ठेवता कामा नाही. हालेलुया. पुढे आपण वाचणार आहोत सुंदर वचन परमेश्वर आज आपल्याला देणार आहे. आणि इथं शास्त्री आणि पुरुषी ते नेहमी राग करणारे लोक होते, आणि इथं सांगत आहे की ते येशूचा सुद्धा खूप काय करत होते? राग करायचे, ते तिरस्कार करायचे. आणि त्याचाच परिणाम हे झाला की येशूला मारण्यापाठीमाग कटकारस्थान कोणी केलं? याच लोकांनी केलं, शास्त्री आणि पुरुषी लोकांनी. हालेलुया. म्हणजे येशू बद्दल इतका राग त्यांच्या मनामध्ये होता. येशूनं काय त्यांचं वाकडं केलेलं होतं का? नाही. येशू फक्त येशूचा गुणधर्म होता की तो त्यांच्यावरती हावी पडत होता. कशाद्वारे? ज्ञानाद्वारे. कारण येशू हा देवाचा पुत्र आहे, आणि पवित्र शास्त्रामधलं सगळं काही शास्त्री आणि पुरुषांना माहित नाही, त्या गोष्टी सुद्धा येशूला माहित होत्या. आणि जेव्हा शास्त्राभ्यास चालायचा, जेव्हा येशू वचनामधून शिकवायचा, तेव्हा नेहमी शास्त्री आणि पुरुषी लोक येशूला वचनामध्ये पकडण्याचा प्रयत्न करायचे. परंतु येशू नेहमी काय करायचा? एक चांगलं उत्तर त्यांना शास्त्रामधून तो द्यायचा, आणि त्यामुळे शास्त्री आणि पुरुषांना काय व्हायचं? त्यांचा इगो हर्ट व्हायचा, त्यांचं मन दुखवलं जायचं. आणि त्यामुळं येशूच्या बाबतीमध्ये सुद्धा शास्त्री आणि पुरुषी यांच्या मनामध्ये खूप राग भरलेला होता. म्हणून आज आपण विचार करूया की मी प्रभूवरती जर विश्वास ठेवून जीवन जगत आहे, आणि जर मी सुद्धा शास्त्री आणि पुरुषी यांच्याप्रमाणे मी राग करत आहे, आणि तो राग एखाद्या व्यक्तीबद्दल असेल किंवा कोणाबद्दलही असेल, जर तुम्ही कायमस्वरूपी जर तशाच प्रकारे ठेवून जीवन जगत आहे, तर मी शास्त्री आणि पुरुषी लोकांच्या गणतीमध्ये मी मोडतो. हालेलुया. ख्रिस्ती लोकांचा स्वभाव काय? राग येणार, परंतु आपलं काम आहे की राग आल्यानंतर आपल्याला तो राग काढून टाकणं गरजेचं आहे. तो राग आपल्या मनामध्ये ठेवता कामा नाही. हालेलुया. जेव्हा आपण आपल्या मनामध्ये राग ठेवणार, तेव्हा त्याचे दुष्परिणाम सुद्धा आपल्याला काय मिळणार? पाहायला मिळणार. म्हणून शास्त्री आणि पुरुषी हे रागानं भरलेले होते, त्याप्रमाणे ख्रिस्ती लोकांनी रागानं भरता कामा नाही. म्हणून मागच्या आठवड्यामध्ये एक आपण क्लिप पाहिली ग्रॅहम स्टेन्स या व्यक्तीची, की त्यानं त्याच्या सुवार्थेसाठी येशूसाठी स्वतःचं बलिदान दिलं, त्याला मारण्यात आलं, परंतु त्याची पत्नीच्या अंतःकरणामध्ये त्या मारणाऱ्या लोकांच्या बद्दल राग होता का? नाही. तर त्या लोकांच्या बद्दल, ज्या लोकांनी तिच्या पतीला जाळून मारलं, 2 लहान लेकरांना जाळून मारलं, त्यांच्याबद्दल तिच्या मनामध्ये राग नाही, तर तिच्या मन क्षमेनं भरलेलं आहे. तिच्या अंतःकरणामध्ये त्या लोकांच्या बद्दल प्रीती भरलेली आहे. आज आपल्याला असं जीवन जगायचं आहे. हालेलुया. आपल्या समोर कोणी किती वाईट वागू दे, कोणीही कितीही आपल्याबद्दल वाईट बोलू दे, परंतु आपल्याला एकमेकांच्या वरती नेहमी प्रेम करायचं आहे. एकमेकांच्या वरती नेहमी आपण प्रीतीच करत राहायचं आहे. आपल्याला राग करून चालणार नाही. म्हणून शास्त्री आणि पुरुषी हे खूप राग करणारे लोक होते, त्याप्रमाणे ख्रिस्ती लोक राग करणारे असता कामा नये. याकोब 1:19, माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हाला हे कळते तर प्रत्येक माणूस ऐकण्यास तत्पर, बोलण्यास धीमा आणि रागास मंद असावा. कसा असावा मनुष्य? रागास मंद असावा. सर्वांनी म्हणाय की रागास मंद असावा. अजून एकदा. किती जण आहेत मंद रागामध्ये? हात वरती करा बघू. नंदानं हात वरती केला. दुसरे काय मंद नाहीत रागामध्ये? म्हणून राग येतो प्रत्येकाला, मला पण येतो, परंतु इथं सांगत आहे की राग आल्यानंतर आपण त्या रागामध्येच राहता कामा नये. हालेलुया. समोरचा व्यक्ती चुकल्यानंतर आपल्याला बेशक राग येणार. आपण ख्रिस्ती असू दे, किती आपण अभिषेकानं भरलेले लोक असू दे, प्रत्येकाला राग येतो. येशूला सुद्धा राग यायचा, परंतु येशूनं तो राग कायमस्वरूपी त्याच्या मनामध्ये ठेवला नाही. इथं काय, म्हणून इथं सांगत आहे
की रागास आपण मंद पाहिजे. आपण राग करणार, पण तो राग केल्यानंतर आपण लगेच शांत होणं सुद्धा गरजेचं आहे. परमेश्वर ही अपेक्षा करत आहे. राग करायला पाहिजे. ज्याप्रमाणे लहान लेकरांनी जर चूक केली, ज्याप्रमाणे आयरोन आहे आपल्या मंडीमध्ये, त्यानं जर चूक केली तर त्याला रागानं फटके मारणं गरजेचं आहे. आणि पवित्र शास्त्र सुद्धा तसं सांगत आहे की जर फटके मारले नाही तर काय होणार आहे, लेकरं बिघडणार आहे. म्हणून फटके मारल्यानं लेकरं मरणार नाहीत. म्हणून जर कोणी चुकत आहे तर त्याला रागावणं गरजेचं आहे, पण तो राग केल्यानंतर आपण तो कायमस्वरूपी तो राग ठेवता कामा नाही. म्हणून आयरोनला जेव्हा आपण मारतो किंवा त्याला काहीतरी बोलतो, तेव्हा त्यानंतर काय करतो, आपण तो राग तसाच ठेवतो का मनामध्ये? आपण काय करतो, विसरून जातो आणि पुन्हा त्याच्याशी खेळण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याचप्रमाणे आपल्याला जीवन जगायचं आहे की आपण नेहमी रागास कसं पाहिजे, मंद पाहिजे. राग आल्यानंतर लगेच आपण काय करायला पाहिजे, शांततेमध्ये पाहायला पाहिजे. राग आल्यानंतर आपण काय करतो, अजून राग करतो. हालेलुया, अजून राग करतो आपण, अजून तंतन करतो आणि त्याचा परिणाम काय होतो की घरामध्ये वादविवाद, कलह निर्माण होतात. म्हणून ते सांगत आहे की प्रत्येक व्यक्तीला राग येणार, पण तो राग आल्यानंतर आपल्याला काय काम करायचं आहे, शांत राहायचं. हालेलुया. राग आल्यानंतर एकच उपाय, तो म्हणजे काय करायचं, शांत राहायचं. म्हणून इथून पुढे आपण सगळ्यांनी हे प्रिन्सिपल आपण पाळूया. जेव्हा जेव्हा आपल्याला राग येईल, आपल्याला बोलायचं नाही, चुकीचं बोलायचं नाही, दुसऱ्याकडे बोट दाखवायचे नाही, दुसऱ्याला आपण दोष द्यायचे नाही, दुसऱ्याला आपण मोठ्या आवाजामध्ये बोलायचं नाही. राग आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, शांत राहायचं आहे. तेव्हाच त्या रागावरती आपण नियंत्रण मिळवू शकतो. स्तोत्रसंहिता 37 आणि 8 वचन, राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर, जळफळ नको, अशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते. जो राग करतो आणि जो राग मनामध्ये साठवून ठेवतो, त्याचा परिणाम काय होतो, त्याची वृत्ती कुठं जाते, दुष्कर्माकडे. राग आल्यानंतर काय करतो आपण, दुष्कर्म करतो, वाईट गोष्टी करतो. कधी पहा एखाद्या व्यक्तीला राग आला की तो चांगलं बोलतो का, त्याच्या मुखामधून वाईट शब्द निघायला चालू होतात. जर अजून राग आला तर त्याच्या हातामध्ये काठी येते आणि मग मारामारी वगैरे चालू होते. म्हणून इथं सांगत आहे की राग सोडून दे. जर आपण राग केला तर रागामुळं दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते. आपण वाईट विचार करायला सुरुवात करतो, आपण एकमेकांचं वाईट बोलायला सुरुवात करतो, आपण एकमेकांचं वाईट कसं होईल यासाठी आपण काय करतो, नेहमी प्रयत्नशील असतो. म्हणून राग आल्यानंतर आपल्याला शांत राहायचं आहे आणि तो राग काय करायचा आहे, आपल्याला सोडून द्यायचा आहे. राग जर सोडून दिला नाही तर दुष्कर्माकडे प्रवृत्ती आपली जाते. शास्त्री आणि पुरुषी यांच्या मनामध्ये इतका राग भरला की त्याचा परिणाम त्यांनी येशूला मारून टाकला. हालेलुया. त्या क्रूसखांबावरती शास्त्री आणि पुरुषी लोकांना चिथावत होते की त्याला काय करा, मारा, क्रूसखांबावरती टांगा. आणि त्या रागाचा परिणाम हे झाला की शास्त्री आणि पुरुषी लोकांनी येशूला त्या क्रूसखांबावरती मारलं. ती एक देवाची योजना होती, परंतु यामध्ये सांगत आहे की त्यांच्यामध्ये राग होता आणि रागाचा परिणाम असा झाला. म्हणून राग आपल्या मनामध्ये येतो तेव्हा आपली वृत्ती वाईट गोष्टींच्याकडे जाते, आपण वाईट विचार करतो, आपण वाईट कृती करायला पाहतो. म्हणून आपण राग आल्यानंतर आपल्याला नेहमी शांत राहायचं आहे. नीतिसूत्र 25 याचा पहिलं वचन, मृदू उत्तराने कोपाचे निवारण होते, कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतात. सर्वांनी वचन वाचा माझ्या पाठीमागून. मृदू उत्तरानं, अजून मोठ्यानं, मृदू उत्तराने कोपाचे निवारण होते, कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो. जेव्हा राग आल्यानंतर इथं सांगत आहे की त्या रागासाठी आपल्याला प्रत्युत्तर कसं द्यायचं आहे, शांततेनं द्यायचं आहे, मृदू उत्तरानं, एकदम प्रेमानं आपल्याला काय करायचं आहे, उत्तर द्यायचं आहे. का रे म्हटलं तर आरे आपल्याला बोलायचं नाही. का रे आरे झाल्यानंतर मग त्याचं भांडणामध्ये रूपांतर होते. म्हणून इथं सांगत आहे की मृदू उत्तरानं राग काय जातो, निघून जातो. परंतु जर आपण कठोर उत्तर आपण द्यायला लागलो, आपला सुद्धा समोरच्यानं आवाज वाढवला आणि त्यामुळं आपण सुद्धा आपला आवाज वाढवला तर काय होतो, राग एकमेकांचा अजून वाढतो.
हालेलुया. म्हणून समोरच्या व्यक्तीला राग आल्यानंतर प्रत्येकानं एक काम करायचं, आपल्याला शांत राहायचं आहे आणि शांत राहून आपल्याला मृदू उत्तर द्यायचं. याचा अर्थ की प्रेमानं शांततेपणं आपल्याला बोलायचं आहे. आपल्याला आवाज वाढवून बोलून चालणार नाही. समोरच्यानं आवाज वाढवला त्यानंतर मी काय करायला पाहिजे, शांततेनं त्या व्यक्तीशी बोलायला पाहिजे. मी पण जर आवाज वाढवत आहे तर त्याचा परिणाम काय होणार की दोघांना अधिक राग येणार आणि त्याचा परिणाम वाईट होणार काहीतरी. त्यानंतर याकोब 1:20 की कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचं कार्य घडत नाही. जर आपण नेहमी राग आणि राग करत आहोत तर देवाचं कार्य घडणार नाही. हालेलुया. म्हणून हे सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. आपल्या घरामध्ये जर आशीर्वाद पाहिजे असतील, आपल्या घरामध्ये शांती पाहिजे असेल, आपल्या घरामध्ये सगळं काही समाधान पाहिजे असेल तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, राग करणं सोडून द्यायला पाहिजे. हालेलुया. राग करणं घरामधील लोक जोपर्यंत सोडणार नाहीत तोपर्यंत शांती समाधान आपल्या घरामध्ये येणार नाही. म्हणून या ठिकाणी सांगत आहे की कारण माणसाच्या रागानं जर घरामध्ये सारखे रागाचं वातावरण आहे, प्रत्येक जण एकमेकांच्या बद्दल तिरस्कार करत आहे, प्रत्येक जण आपला आवाज वाढवून घरामध्ये जर बोलत आहे तर इथं सांगत आहे की देवाचं कार्य घडणार नाही. तुमच्या घरामध्ये शांती समाधान आणि देवाचा आशीर्वाद कधीच येणार नाही. देवाच्या रागानं देवाचं कार्य घडत नाही. इफिस 4:26 वाचा सर्वांनी. इफिस याचा 4 ते 26 वचन. तुम्ही रागावा क्रोध तो क्रोध पर पाप मत करो, सूर्यास्त होने तक तुम्हारा क्रोध न रहे. रागावा परंतु काय करू नका. परमेश्वर सुद्धा सांगत आहे की आपल्याला राग येणं हे स्वाभाविक आहे, परंतु राग आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, दिवस मावळायच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, काय करायचं आहे, राग सोडून द्यायचा आहे. आपण किती दिवस राग धरतो? एकदा राग आला की 2 दिवस 4 दिवस बोलणंच बंद. जेवण बंद. बायबलचं वचन आपल्यामध्ये आढळत नाही. हालेलुया. म्हणून ह्याच्याकडे लक्ष देणं पाहिजे की जेव्हा राग आपल्याला येतो तेव्हा रागावरती आपल्याला नियंत्रण यायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे दिवस मावळाच्या अगोदर आपल्याला राग सोडायला पाहिजे. हालेलुया. म्हणून आपण एकमेकाच्याकडे दोष देऊन चालणार नाही. आपल्याला सुद्धा सुधारावं लागेल, आपल्याला सुद्धा बदलावं लागेल. समोरचा व्यक्ती राग करत आहे त्याचा कारणीभूत कोण असतं, काही वेळेला आपण सुद्धा असतो. हालेलुया. म्हणून एकमेकाच्याकडे दोष, एक बोट दुसऱ्याकडे केलं तर किती बोट आपल्याकडे असतात, 4 बोट आपल्याकडे असतात. समोरचा व्यक्ती राग करत आहे याचा अर्थ की त्याला राग करण्यासाठी कारणीभूत कोण आहोत, मी आहे. हालेलुया. जर मी कारणीभूत आहे तर मी क्षमा मागायला पाहिजे. समोरच्याला जर राग आलेला आहे तर त्यानं सुद्धा क्षमा मागायला पाहिजे. हे दोघांचा सामंजस्यपणा यामध्ये असायला पाहिजे. पती पत्नीमध्ये सामंजस्य पाहिजे, आई वडील आणि लेकरांच्या मध्ये हे सामंजस्य असायला पाहिजे. म्हणून तर सांगत आहे की रागावा परंतु काय करू नका, पाप करू नका. जर आपण कायमस्वरूपी राग धरणार तर त्याचा परिणाम आपण काय करणार, काहीतरी चुकीचं करणार. हालेलुया. म्हणून तर सांगत आहे की राग करा परंतु सूर्य मावळायच्या आतमध्ये काय करा, तुम्ही तुमच्या मनामधला राग काढून टाका, एकमेकाला क्षमा करा आणि एकमेकाशी प्रेमानं राहा. हालेलुया. म्हणून पहिला मुद्दा आपण कोणता पाहिला, शास्त्री आणि पुरुषी लोकांच्या मध्ये राग भरलेला होता. येशूबद्दल राग होता, त्याचा परिणाम त्यांनी दुष्कर्म केले, येशूला मारलं. त्याप्रमाणे यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक आपण परमेश्वराचा राग करता कामा नये आणि त्यानंतर इतर लोकांचा आपल्याला राग करायचा. कधी कधी आपण परमेश्वराचा पण राग करतो ना. कधी कधी परमेश्वरानं माझी प्रार्थना ऐकली नाही, आपण काय करतो, चर्चलाच जायचं नाही. कधी कधी आपण काय करतो, देवावरती सुद्धा राग करतो. परंतु आपल्याला देवावरती सुद्धा राग करायचा नाही आणि त्यानंतर आपल्या आजूबाचे लोक, आपल्या कुटुंबातले लोक असतील, आपल्या आजूबाचे लोक असतील, मित्रमंडळी, त्यांच्यावरती सुद्धा राग करायचा नाही, कारण आपण वेगळे लोक आहोत. हालेलुया. राग येणार आपल्याला, परंतु राग आपल्याला काय करायचा आहे,
सोडून द्यायचं आहे. आपल्याला राग सोडून देऊन सूर्य मावळायच्या मध्ये आपल्याला काय करायचंय? क्षमा करायची आहे. एकमेकांशी आपल्याला संलग्न व्हायचं आहे. सर्वांनी मोठ्यानं हालेलुया. हालेलुया. त्यानंतर दुसरा गुणधर्म आपण पाहणार आहोत. वचन वाचा. लूक याचा 5वा अध्याय 30 वचन. अजून एक जणांनी काढा कोणतं तर. लूक 15 आणि 2 वचन. लूक 5:30 वाचा. 5वा अध्याय 30 वचन. तेव्हा परुषी व त्याच्यातील शास्त्रीय त्याच्या शिष्याच्या विरुद्ध कुरकुर करत त्यांना म्हणाले, नकातदार व पापी लोक ह्याच्याबरोबर तुम्ही का खाता पिता? आणि 15:2. तब पर फरीसी और शास्त्री कुड़कुड़ा कर कहने लगे, यह तो पापियों से मिलता है और उनके साथ खाता भी है. आणि येशूचा स्वभाव आपल्याला माहित आहे की जेव्हा नवीन करारामध्ये आपण येशूचं चरित्र जेव्हा वाचतो तेव्हा येशू कुठं जात आहे? जास्त मोठ्या लोकांच्या घरी गेला का येशू? जे गरीब लोक आहेत, जे पापी लोक आहेत, जे त्रासामध्ये आहेत, अशा लोकांच्या घरी गेला आणि अशा लोकांना परमेश्वरानं काय केलं? बरं केलं. आणि असं तो काम करत असताना या ठिकाणी काय करत आहेत? शास्त्री आणि फरीसी लोक काय करत आहेत? येशूबद्दल कुरकुर करत आहेत. आणि येशूच्या सोबत त्याचे शिष्य सुद्धा काय करायचे? की जे गरजू लोक आहेत त्यांच्याकडेच ते जायचे, त्यांच्यासाठीच ते प्रार्थना करायचे. आणि त्यामुळं या ठिकाणी शास्त्री आणि फरीसी लोक येशूबद्दल कुरकुर करत आहेत आणि त्यानंतर येशूच्या शिष्यांच्या बद्दल सुद्धा काय करत आहेत? कुरकुर करत आहेत. काय कुरकुर करत आहेत? की हे जकातदार आणि पापी लोक यांच्या बरोबर खातात. म्हणजे जे वाईट लोक आहेत, जे पापानं भरलेले लोक आहेत, जे चुकीचं काम करतात, अशा लोकांच्या मध्ये येशू जातो. अशा लोकांच्या मध्ये येशूचे शिष्य जातात, त्यांच्यासोबत खातात आणि पितात, त्यांच्यासोबत जास्त सहभागिता करतात. आणि 15:2 मध्ये सांगत आहे की हा पाप्यांना जवळ करून त्यांच्या बरोबर जेवतो. येशू बद्दल सांगत आहे की हा येशू देवाचा पुत्र स्वतःला म्हणतो, परंतु हा कुठं जात आहे? पापी लोकांच्या मध्ये जात आहे आणि त्यांच्यामध्ये तो उठणं बसणं आणि त्यांच्यामध्ये तो खाणं पिणं करत आहे. आणि दुसरा स्वभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे की तो म्हणजे कुरकुर करणारा स्वभाव. हालेलुया. कुरकुर करणं आपल्याला बंद करावं लागेल. 2 प्रकारचे कुरकुर. ज्याप्रमाणे आपण पहिला कोणता पहिला मुद्दा आपण कोणता? राग करायचा नाही. त्यामध्ये 2 गोष्टी की परमेश्वरापर्यंत राग करायचा नाही. परमेश्वर माझी प्रार्थना ऐकू दे किंवा नाही ऐकू दे, माझी परिस्थिती परमेश्वराच्या कृपेनं चांगली असू दे किंवा नसू दे, आपल्याला नेहमी परमेश्वराचा राग करायचा नाही. नेहमी आपल्याला परमेश्वरावरती प्रेम करायचं. आणि त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या वरती, आपल्या कुटुंबातील लोकांच्या वरती सुद्धा राग करायचा नाही. राग येणार, परंतु लगेच आपल्याला राग सोडायचा आहे आणि आपल्याला एकमेकांच्या वरती प्रेम करायचं आहे. दुसरं आपण पाहत आहोत की कुरकुर. आणि कुरकुर बद्दल शास्त्री आणि फरीसी येशू बद्दल कुरकुर करायचे, त्याच्या शिष्यांच्या बद्दल कुरकुर करायचे. त्याप्रमाणे कधी कधी आपण काय करतो? देवाबद्दल सुद्धा कुरकुर करतो. देवानं प्रार्थना ऐकली नाही, अरे देवा कधी प्रार्थना ऐकणार माझी? कधी कधी आपला विश्वास काय डळमळून जातो की कधी प्रार्थना ऐकणार परमेश्वर माझी, कधी परमेश्वर माझ्या प्रार्थनेचं उत्तर देणार, कधी ह्या मला गोष्टी मिळणार. मी त्रासामध्ये आहे, मी समस्येमध्ये आहे. आणि आपण काय करतो की परमेश्वराबद्दल इस्रायल लोकांच्या प्रमाणे कुरकुर करायला सुरुवात करतो. आणि त्यानंतर काही लोकांचा स्वभाव आहे की ते मनुष्याबद्दल कुरकुर करत असतात, इतर लोकांच्या बद्दल कुरकुर करायचे. याचा अर्थ की कुरकुर करणे याचा अर्थ काय सांगता येईल? जळफळ होणं. आणि कुरकुर करणं म्हणजे एकमेकांचे दोष काढत राहणं, एकमेकांच्या बद्दल बोलत राहणं. आता समजा उदाहरणामध्ये महिला मंडळमध्ये थोडंसं जास्त प्रमाण असते. 2 महिला एकत्र आले की त्यांचं काय असतंय? कुणाबद्दल बोलायचं? तिसऱ्या महिलाबद्दल. ती असंच केलं, तिनं तसंच केलं. म्हणजे आपण काय करतो की त्या व्यक्तीबद्दल कुरकुर करत राहतो. म्हणून ख्रिस्ती लोकांचा स्वभाव असा पाहिजे की कोणत्याही व्यक्तीबद्दल आपण कोणत्याही व्यक्तीजवळ वाईट बोलता कामा नाही. समजलं सर्वांना? आपला स्वभाव कसा पाहिजे? कधी कधी लोक पाळखांच्या बद्दल सुद्धा, पाळख चांगले नाही वागले तर काय करायचं? इकडं सांगायचं असंच वागतं तसंच वागतं. आपण काय करतो? लोकांना सांगत बसतो. त्यापेक्षा आपण काय करायचं? पाळकांना जाऊन भेटायचं ना. पाळकांना जाऊन भेटायचं, त्यांच्याशी सांगायचं की असं असं मला वाटत आहे, तुमचं काय मत आहे.
आपण सेटल करायला पाहिजे. हालेलुया. परंतु आपण काय करतो, लोकांच्या बद्दल किंवा कोणत्याही व्यक्तीबद्दल आपण इतर लोकांच्या बद्दल आपण गप्पा गोष्टी करतो, हे असंच आहे तसंच आहे, आणि ते चांगलं नाही. ख्रिस्ती लोकांचा स्वभाव असा नाही. येशूच्या शिष्यांनी कधी असं वागलेत का? 12 शिष्यांनी येशू कसा वागला तसा वागला का? नाही. म्हणून आपण येशूचे जर शिष्य आहोत तर म्हणजे चुगली करणं म्हणजे कुरकुर करणं म्हणजे एक प्रकारे चुगलीचा प्रकार आहे. मित्रांच्या मध्ये सुद्धा असतात. हा, यानं असंच केलं तसंच केलं, हा असाच आहे तसाच आहे, हा याला आता त्रास द्यायचा, याच्याशी आपण चांगलं वागायचं नाही. असं वागणं म्हणजे कुरकुर करणारा स्वभाव आहे. म्हणून आपण कुरकुर करणारे लोक बनायला नाही पाहिजे. देवाबद्दल कुरकुर करायचे नाही आणि एकमेकांच्या बद्दल सुद्धा एकमेकांच्या जवळ कुरकुर करायची नाही. योहान 6:43 येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्ही आपसात कुरकुर करू नका. सर्वांनी म्हणा, तुम्ही आपसात कुरकुर करू नका. म्हणा मोठ्यानं, तुम्ही आपसात कुरकुर करू नका. कुरकुर कुरकुर कुरकुर, हा असं आपण करत बसायचं नाही. हा, एकमेकाच्या जवळ एकमेकाच्या बद्दल कुरकुर कुरकुर कुर. हा, म्हणून इथं सांगत आहे की येशू त्यांना म्हणत आहे की तुम्ही कुरकुर करू नका. कुठं कोणा एकमेकाशी भेटत असताना एकमेकांशी बोलत असताना कोणाबद्दलही काहीही वाईट बोलू नका. हा, तो येशूचा स्वभाव नाही. फिलिप याचा 2 अध्याय 14 जे काही तुम्ही कराल ते कुरकुर व वादविवाद न करता करा. आपण जे काही करतो ते कुरकुर करत करायचं नाही. कधी कधी आपल्याला घरामध्ये माहित आहे, समजा आपल्याला जर कोणीतरी काम सांगितलं, आपल्याला करायचं नसेल तर आपण काय करतो, बडबड करायची आणि त्यानंतर ते काम करायचं. हा, आपला कधी कधी स्वभाव असतो, आपण खूप बडबड करायची आणि ते काम करायचं. म्हणून इथं सांगत आहे की आपण जे काही करतो ते आपण कुरकुर करत करायचं नाही. मग आपल्या घरातलं काम असू दे, एकमेकांचं काम असू दे, प्रभूचं काम असू दे, ज्याप्रमाणे आता जाधव कुटुंब हे स्वच्छता करत असते आपल्या चर्च मधलं, हा, प्रीतीनं ते करत असतात. परंतु जेव्हा आपण कुरकुर करणार त्यामध्ये परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देणार नाही. जर आपण सगळ्या काम प्रामाणिकपणे जर आपण कुरकुर न करता आनंदानं करणार तर त्यामध्ये परमेश्वर काय करणार, आशीर्वाद देणार. म्हणून इथं सांगत आहे तुम्ही जे काही करता, आपण जे काही करत आहोत, मग आपण जॉब करत असेल, आपण व्यवसाय करत असेल, आपण एकमेकाला भेटत असेल, म्हणजे आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण जे काही करतो ते कसं करायचं आहे, आपल्याला प्रेमानं करायचं आहे. कुरकुर करत बडबड करत जीवावर आल्यासारखं आपल्याला काहीच करायचं नाही. याकूब 5:9 बंधूनो, तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकाविषयी कुरकुर करू नका. पहा, न्यायाधीश दाराजवळ उभा आहे. तुमच्यावर प्रभूने दोष ठेवू नये म्हणून कुरकुर करू नका. जर आपण कुरकुर करत आहोत तर आपण काय होणार, दोषी ठरणार. हालेलुया. प्रभूचे लोक दोषी कशामुळे ठरणार, आपण एकमेकाच्या बद्दल सगळ्या गावभर जर आपण कुरकुर करत आहोत, एकमेकाच्या बद्दल आपण वाईट बोलत आहोत, तर या ठिकाणी सांगत आहेत की तुमच्यावर प्रभूने दोष ठेवू नये. कुरकुर केल्यानंतर परमेश्वर आपल्याला दोष दाखवणार. हालेलुया. परमेश्वर आपल्याला सांगणार की तू चुकीचं वागलेला आहे. म्हणून जर प्रभूनं आपल्याला दोष दाखवायला नाही पाहिजे तर मी काय करायला पाहिजे, एकमेकाच्या बद्दल कुरकुर करता कामा नये, एकमेकाच्या बद्दल वाईट बोलता कामा नये. भलेही समोरचा व्यक्ती माझं वाईट करू दे, भलेही समोरचा व्यक्ती मला 4 कानाखाली वाजवू देत, परंतु जेव्हा मी त्या व्यक्तीबद्दल बोलेल तेव्हा मी त्या व्यक्तीबद्दल नेहमी कसं बोलायला पाहिजे, चांगलंच बोलायला पाहिजे. हा ख्रिस्ताचा स्वभाव आहे. त्यानंतर शेवटचं या मुद्द्यामधलं वचन 1 करिन्थ याचा 10 अध्याय 10 त्यांच्यापैकी कित्येकाने कुरकुर केली आणि ते संहारकर्त्यापासून नाश पावले, तेव्हा तुम्ही कुरकुर करू नका. इस्रायल लोकांच्या बद्दल सांगत आहे. इस्रायल लोकांना जेव्हा मिस्र देशामधून बाहेर काढलं तेव्हा नेहमी ते काय करायचे, परमेश्वराबद्दल कुरकुर करायचे. परमेश्वराला काय करायचे, दोष द्यायचे की आम्ही तिथं चांगलं जीवन जगत होतो, तिथं मटण मिळत होतं, आता इथं रानामध्ये काहीच मिळत नाही. इथं ऊन लागत आहे, तिथं आम्ही घरामध्ये आम्ही नोकरी करायचो,
घरामध्ये आम्ही दासासारखं जीवन जगायचो, परंतु इथं आम्हाला उन्हात आणलं, इथं काटे टोचत आहेत, दगड टोचत आहेत, अशा प्रकारे ते नेहमी देवाला काय करायचे, दोष द्यायचे. जेव्हा पाणी मिळालं नाही, अरे आम्हाला तहान लागलेले, पाणी नाही, कुठून तिथं आम्हाला पाणी सुद्धा मिळायचं, परंतु इथं पाणी नाही, नेहमी काय करायचे, देवाला दोष द्यायचे. असं आपण जीवन जगता कामा नये. म्हणून इथं सांगत आहे की त्याचा परिणाम काय झाला. वचनामध्ये काय सांगत आहे, वाचा वचन. और न तुम कुड़कुड़ाओ, जिस रीति से उनमें से कितने कुड़कुड़ाए और नष्ट करने वाले के द्वारा नष्ट किए गए. त्यांना काय केलं, परमेश्वरानं नष्ट केलं, मारून टाकलं त्या जंगलामध्ये. इस्रायल लोकांनी, ज्या लोकांनी परमेश्वराच्या बद्दल कुरकुर केली, त्यांचा परमेश्वरानं नाश केला. म्हणून आपण कुरकुर करता कामा नये. कुरकुर केल्यानंतर परमेश्वर आपल्याला दोष दाखवणार, ते योग्य नाही. हालेलुया. आणि दुसरी गोष्ट की आपला नाश होण्याची सुद्धा शक्यता आहे. हालेलुया. म्हणून कुरकुर आपल्याला करायची नाही. एक, देवाबद्दल सुद्धा आपल्याला कुरकुर करायची नाही, आणि दुसरी गोष्ट एकमेकांच्या बद्दल सुद्धा आपल्याला कुरकुर करायची नाही. कुरकुरी करणे याचा अर्थ काय, एकमेकांच्या बद्दल वाईट बोलायचं नाही. मंडळीमध्ये जास्त फुटी पडतात, त्याचं कारण हेच आहे. मंडळीमधील लोक जास्त कुरकुर करणारे असतात. मंडळीमध्ये फुटी पडणं किंवा मंडळीमधील लोक चर्च सोडणं याचं कारण हेच आहे की कुरकुर करणं. म्हणून आपण स्वतःला सांभाळायचं, आपण कुरकुर करायची नाही. जे काय प्रत्येकाला परमेश्वर प्रतिफळ देणार. मी जर चांगलं नाही वागलो, मी किती इथं पुळपीटवर वचन सांगू दे, देव मला प्रतिफळ देणार आहे. देव तुम्हाला सुद्धा तुमच्या कृतीद्वारे प्रतिफळ देणार आहे. त्यामुळे देवावरती सोपून द्यायचं. आपण नेहमी कसं राहायचं, चांगलं राहायचं. नेहमी आपण प्रेमळ राहायचं. भले समोरचा व्यक्ती कसाही वागू दे, नेहमी त्याच्याबद्दल कसं बोलायचं, चांगलं बोलायचं. हालेलुया. समजत आहे सर्वांना. म्हणून हे स्वभाव आहेत, ख्रिस्ताचा स्वभाव आणि ख्रिस्ती खरं जीवन हे आहे. हालेलुया. त्यानंतर शेवटचा मुद्दा आपण पाहूया. मत्तई याचा 16वा अध्याय 21 वचन वाचा कोणतं. मत्तई 16 आणि 21 वचन. तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला की मी यरूशलेमेस जाऊन वडील, मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी उठवले जावे ह्याचे अगत्य आहे. आणि इथं काय सांगत आहे की शास्त्री आणि पुरुषी यांच्याकडून येशूनं काय करावं, दुःख सोसावं, हे अगत्य आहे. आणि तिसरा गुणधर्म आहे, शास्त्री आणि पुरुषी लोक नेहमी दुःख देणारे होते. दुःख देणारे, सर्वांनी म्हणा दुःख देणारे. आता आपण विचार करूया की मी दुःख देणार आहे का. माझ्याद्वारे लोक आनंदी होतात का माझ्याद्वारे लोक दुःखी होतात. समजत आहे माझा प्रश्न. सर्वांनी मोठे हालेलुया म्हणा. हा हात वरती करा, उजवा हात. हालेलुया. डावा हात वरती करा, दोन्ही हात वरती करा. प्रेज द लॉर्ड. गेला आळस. तर खूप सुंदर विषय आजचा. आणि शास्त्री आणि पुरुष लोकांनी येशूला खूप दुःख दिलं. नेहमी त्याला त्रास द्यायचे, नेहमी त्याला दिवसण्याचा प्रयत्न करायचे. परंतु येशूनं काय केलं, त्यांच्यावरती प्रेम केलं. प्रियानो, म्हणून तो प्रार्थना करत आहे की हे पिता, हे जे काय करत आहेत यांना कळत नाही, यांना काय करतो, क्षमा कर. आपलं जीवन तसं पाहिजे. आणि इथं सांगत आहे की शास्त्री आणि पुरुषी हे नेहमी येशूला दुःख द्यायचे. कधी कधी आपण सुद्धा तसंच असतो की आपण नेहमी दुसऱ्याला काय करतो, दुःख दुसऱ्याला दुःख दिलं की आपल्याला लय आनंद होतो. कधी कधी आपण असं असतो, दुसऱ्याला दुःख दिलं की आपल्याला लय आनंद होतो. तो त्रासामध्ये पाहिजे, त्याला त्रास झाला पाहिजे. कधी कधी आपण असं सुद्धा जीवन जगणारे लोक असतो. जगामध्ये सुद्धा लोक आपण पाहिलेले असते, दुसऱ्याचं चांगलं झालं की बघवत नाही. मग काय करतात लोक, एकमेकाचे पाय खेचायला बघतात, एकमेकाचे पाय ओढायला बघतात. म्हणून तिसरा गुणधर्म की दुःख देणारे आपण बनायचं नाही. जेव्हा आपल्याकडे लोक पाहतील तेव्हा लोकांना नेहमी आनंद झाला पाहिजे. हालेलुया. आणि आपल्याद्वारे दुसऱ्याला दुःख होता कामा
नाही. शास्त्री आणि पुरुषी यांनी नेहमी येशूला त्रास दिला व नेहमी त्याला दुःखी केले. आज आपण असे जीवन जगत आहोत का? आपण सर्वांनी परीक्षण करायला पाहिजे. माझ्या वागण्याद्वारे, माझ्या बोलण्याद्वारे, माझ्या वर्तनाद्वारे येशूला दुःख वाटत आहे का? याचा अर्थ की मी जर देवाच्या वचनानुसार जीवन जगणार नाही, मी जर देव जे सांगत आहे त्याप्रमाणे वागणार नाही, तर मी काय करत आहे? माझ्या प्रभूला दुःख देत आहे. हालेलुया. आणि त्यानंतर दोन गोष्टी आहेत. प्रत्येक मुद्द्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक देवाची बाजू आहे, आपण देवाला दुःख देता कामा नये, आणि त्याचप्रमाणे माझ्या संपर्कामध्ये जे लोक आहेत त्या लोकांना सुद्धा माझ्याद्वारे दुःख होता कामा नाही. हालेलुया. दुःख म्हणजे दोन प्रकारचे दुःख असतात. समजा मी आजारी असेल आणि ऍडमिट असेल तर लोकांना वाईट वाटणार, लोकांना दुःख होणार, हा, ते दुःख वेगळं. परंतु मी आजारी असल्यानंतर तो मरायला पाहिजे असं जे दुःख असते ते दुःख वेगळं आहे. म्हणून ह्या दुःखाबद्दल मी म्हणत आहे. दुःख होणं, काही वेळेला आजारी असतात, काही वेळेला या जगामध्ये जशी परिस्थिती चालू आहे ती परिस्थिती पाहून काही वेळेला आपल्याला दुःख होते, काही वेळेला आपण रडतो परिस्थिती पाहून, हा, तर हे दुःख चांगलं आहे. परंतु इथं दुःख काय की मुद्दामून दुसऱ्याला त्रास द्यायचा, मुद्दामून दुसऱ्याला आनंद झाला नाही पाहिजे, असं जे प्रयत्न करणारे लोक आहेत त्या लोकांच्या बद्दल मी म्हणत आहे. म्हणून आपल्या अनुभवामध्ये आपण पाहिलं असेल, काही लोक असतात की त्यांना किती प्रेमानं बोला, परंतु त्यांचं काय असते? नेहमी टोमणी मारणारे लोक, नेहमी वाईट बोलणारे लोक. त्यांच्याशी किती चांगलं वागा, परंतु ते आपला काही स्वभाव सोडत नाहीत. म्हणून एक म्हण आहे की कुत्र्याचं शेपूट कसं असतंय? कधी कधी लोक असे असतात की ते वाकडेच असतात, की त्यांना कितीही सांगा परंतु ते कसं आहे की वचनानुसार जीवन जगत नाहीत. म्हणून आपण असं जीवन जगायला पाहिजे की आपल्याद्वारे लोकांना आनंद व्हायला पाहिजे, लोकांना दुःख होता कामा नये. इफिसियाचा 4 अध्याय आणि 30 वचन, देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. आता आपल्यामध्ये कोण आहे? येशू आहे का? येशू स्वर्गामध्ये गेला आणि येशूने आपल्यासाठी काय केलेला? पवित्र आत्मा दिलेला आहे. आता येशू आपल्या बरोबर पवित्र आत्म्याच्या स्वरूपामध्ये आहे. परमेश्वर सुद्धा आत्म्याच्या स्वरूपामध्ये आहे, कारण आपण त्रैक्य देवावरती विश्वास ठेवतो. पिता, पुत्र, पवित्र आत्मा हे तीन वेगळे आहेत, परंतु ते तीन एक आहेत. हालेलुया. म्हणून आता पवित्र आत्मा आपल्या सोबत आहे. म्हणून पवित्र आत्मा आपल्या सोबत राहत आहे, आपल्या जीवनामध्ये आहे. आणि या ठिकाणी सांगत आहे की जो आपल्या जीवनामध्ये पवित्र आत्मा आहे त्या पवित्र आत्म्याला आपण खिन्न करता कामा नये. याचा अर्थ की त्या पवित्र आत्म्याला आपण दुःखी करता कामा नये, जेणेकरून आपल्या वागण्याद्वारे, आपल्या बोलण्याद्वारे पवित्र आत्म्याला वाईट वाटता कामा नये. हालेलुया. म्हणून सर्वांनी लक्षात ठेवा, मोठ्यानं म्हणा हालेलुया. माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे. हालेलुया. तो पवित्र आत्मा मी कसं वागत आहे, कसं बोलत आहे, काय करत आहे, सगळं तो काय करत आहे? पाहत आहे. हालेलुया. आणि जर तो सगळं पाहत आहे तर मी कसं वागायला पाहिजे? चांगलं वागायला पाहिजे. जर मी चुकीचं वागलो तर तो देवाचा आत्मा काय होणार? दुःखी होणार, त्याला वाईट वाटणार. म्हणून ते सांगत आहे की देवाच्या आत्म्याला काय करू नका? खिन्न करू नका, चुकीचं वागून, चुकीच्या पद्धतीनं वागून. उत्पत्ती 6 अध्याय 5 आणि 6 वचन वाचा. आदाम एकंदर 930 वर्ष जगला, मग तो मरण पावला. उत्पत्ती 6 अध्याय 5-6. पृथ्वीवर मानवाची दृष्टी फार आहे, त्यांच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाली. आणि इथं काय झालं? परमेश्वराला काय झालं? दुःख झालं. कशामुळे दुःख झालं सांगा? वचन वाचून सांगा. का दुःख झालं परमेश्वराला? आणि कोणतं दुःख झालं? की मी मनुष्याला निर्माण केलं, आपल्याला निर्माण केलं, म्हणून आपण त्यावेळी नव्हतो, परंतु
अब्रामाच्या काळामध्ये, नोहाच्या काळामधलं हे वचन आहे. त्यामध्ये सांगत आहे की मी लोकांना निर्माण केलं म्हणून परमेश्वराला काय झालं? दुःख झालं. का दुःख झालं? कारण का ते लोक काय करत होते? वाईट वागत होते, पापानं भरलेले लोक होते. आणि इथं सांगत आहे की सर्व कल्पना एकसारख्या आहेत आणि म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केला, आपल्याला निर्माण केलं म्हणून परमेश्वराला काय झालं? दुःख झालं. हालेलुया, मोठे ना हालेलुया. म्हणून एक प्रश्न आपण सर्वांनी आपल्या अंतःकरणामध्ये प्रश्न विचारूया की परमेश्वरानं मला निर्माण केलेलं आहे, याबद्दल परमेश्वराला दुःख होत आहे का आनंद होत आहे? समजला माझा प्रश्न? प्रत्येकानं आपल्या अंतःकरणामध्ये प्रश्न विचार की माझ्याद्वारे देवाला काय झालं पाहिजे? आनंद झाला पाहिजे. देवानं गर्वानं छाती फुगून सांगितलं पाहिजे की हा माझा काय आहे? परमप्रिय पुत्र आहे, याच्याबद्दल माझा जीव काय आहे? संतुष्ट आहे. येशूबद्दल साक्ष दिली. येशूबद्दल पवित्र आत्मा आला. जेव्हा बाप्तिस्मा घेत होता येशू त्या यार्देन नदीमध्ये, आणि पवित्र आत्मा कबुतराच्या स्वरूपामध्ये आला आणि वाणी झाले की हा माझा काय आहे? परमपवित्र पुत्र आहे, याच्याबद्दल मी काय आहे? संतुष्ट आहे, आनंदी आहे. त्याप्रमाणे परमेश्वरानं आपल्याबद्दल साक्ष द्यायला पाहिजे की मी प्रमोद बद्दल आनंदी आहे, मी रणवीर कांकलांच्या बद्दल आनंदी आहे, मी श्याम बद्दल आनंदी आहे, मी दिनेश बद्दल काय आहे? आनंदी आहे. म्हणून या वाचलेल्या वचनानुसार जुन्या करारामध्ये जेव्हा मनुष्याची निर्मिती झाली आणि ते पाप करू लागले, देवाला जे आवडत नाहीत त्या गोष्टी करू लागले, आणि त्यामुळं परमेश्वराला मनुष्याला निर्माण करण्याचा काय झाला? खेद झाला, दुःख झालं. त्याला वाईट वाटलं खूप की मी कशाला निर्माण केलं, असं वाटलं परमेश्वराला. म्हणून परमेश्वर आपल्याबद्दल असा विचार करत आहे की मी कशाला प्रमोदला निर्माण केलं, मी कशाला प्रमोदला या पृथ्वीवरती घातलं. हा, जर मी जर परमेश्वराला आनंद देत नाही तर परमेश्वराला सुद्धा दुःख होणार. हालेलुया. शेवटचं वचन वाचूया आणि संपूया आजचा संदेश. यहेजकेल याचा 6वा अध्याय आणि 9वं वचन. वाचा. कोणतं? 6:9. तुमच्यापैकी निभावलेले ज्या राष्ट्रात पकडून नेले जातील त्यात ते माझे स्मरण करतील, तेव्हा माझ्यापासून दूर झालेले त्याचे दुराचारी हृदय आणि त्यांनी मूर्तीकडे लावलेले त्यांचे दुराचारी नेत्र मी वटणीस, आणि त्यांनी आपल्या सर्व अमंगळ कृत्यांनी जे दुष्कर्म केलेले त्यामुळे ते आपणास निर्धन मनात मानतील. हालेलुया. हिंदी वाचा बघू मोठ्यानं. थोडंसं मराठी इंग्लिश थोडंसं खूप चांगलं आहे ट्रान्सलेशन. इंग्लिश मी थोड्या वेळ सांगतो. हिंदी काय आहे? 6:9. वे बचे हुए लोग उन जातियों के बीच जिनमें वे बंधुए होकर जाएंगे मुझे स्मरण करेंगे, और वह भी कि हमारा व्यभिचारी हृदय. हा, राहू दे. तर इंग्लिश वचन जर NIV तुम्ही जर वाचलं तर NIV मध्ये असं सांगत आहे की त्यामधला काही भाग मी वाचतो. हाऊ आय हॅव बीन ग्रीव्ड. तिथं काय सांगत आहे की आय हॅव बीन ग्रीव्ड, त्याला दुःख झालं इथं सांगत आहे. बाय देअर अडल्टरियस हर्ट्स विच हॅव टर्न्ड अवे फ्रॉम मी. म्हणजे त्यांचं पापानं भरलेलं अंतकरण पाहून, व्यभिचाराचं अंतकरण पाहून, आणि ते देवापासून लांब गेलेले आहेत. यामुळं परमेश्वर सांगत आहे की आय हॅव बीन ग्रीव्ड. याचा अर्थ की मला दुःख झालं, मला वाईट वाटलं. हालेलुया. म्हणून आपण परमेश्वरावरती विश्वास ठेवून जीवन जगत असताना आपल्या प्रभूला कधीच दुःख होऊ नये असं आपल्याला जीवन जगायचं आहे. जर आपण पाप करणार, जर आपण त्याच्या विरोधात वागणार, जर आपण मनमानी प्रमाणे जीवन जगणार, याचा अर्थ की मी प्रभूला संतोष देत नाही, मी प्रभूला नेहमी दुःख देत आहे, आणि ते चांगलं नाही. आणि त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट की मी इतरांना सुद्धा दुःख देता कामा नये. हालेलुया. माझ्या आजूबाजूचे लोक असतील, माझ्यामुळे ते हर्ट होता कामा नये. हालेलुया. जाणून बुजून मुद्दाम होऊन आपण दुसऱ्यांना दुःख द्यायचं नाही. वाचलेलं वचन आपल्या सर्वांच्यासाठी प्रभू आशीर्वादित करो.
आपण सर्वजण उठून उभा राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये. सर्वांनी मोठ्यानं हालेलुया. आणि आपण 3 मुद्दे पाहिलेत की शास्त्री आणि पुरुषी राग करणारे होते. आपल्याला राग करायचा नाही. आपण देहामध्ये आहोत, आपल्याला राग येणार, परंतु सूर्य मावळायच्या आतमध्ये आपल्याला काय करायचं आहे? राग सोडायचा आहे. पहिला मुद्दा की राग करणारे आपल्याला बनायचं नाही. सर्वांनी माझ्या पाठीमागं म्हणायचं की मी देवावरती राग करणार नाही. मी इतरांच्या वरती राग करणार नाही. त्यांचा दुसरा मुद्दा आपण पाहिला की कुरकुरच्या संदर्भामध्ये. आपण सर्वांनी माझ्या पाठीमागे म्हणूया, मी देवाबद्दल कुरकुर करणार नाही. मी इतरांच्या बद्दल कुरकुर करणार नाही. आणि तिसरा मुद्दा की दुःख देणारं, इतरांना दुःख देणारं, परमेश्वराला दुःख देणारं जीवन जगायचं नाही. माझ्या पाठीमागे म्हणा की मी देवाला दुःख देणारं वर्तन कधीच करणार नाही. मी इतरांना दुःख देणारं वर्तन कधीच करणार नाही. प्रेज द लॉर्ड. समजला विषय? आवडला? खूप सुंदर विषय. येणाऱ्या दिवसामध्ये अजून शास्त्री आणि पुरुष यांचे दुर्गुण आपण शिकणार आहोत. म्हणून राग करू नका. हालेलुया. रागानं देवाचं कार्य घडत नाही, बायबल सांगत आहे. कुरकुर करण्याचा परिणाम काय होतो? आपण दुष्कर्म करतो. आणि तिसरं, जे दुःख दिल्यामुळं आपण दुःख देणारे बनायचं नाही. आपण जर परमेश्वराच्या विरोधात वागत आहोत तर आपण देवाला काय करत आहोत? दुःख देत आहोत. जर आणि त्याचप्रमाणे इतरांना सुद्धा आपण दुःख देता कामा नाही. आपण डोळे बंद करूया सर्वजण या वेळेमध्ये आणि सर्वांनी आपल्या अंतःकरणामध्ये परीक्षण करूया की मी कुरकुर करणारा व्यक्ती आहे का? मी दुःख देणारा व्यक्ती आहे का? थँक्यू जीसस. हालेलुया, हालेलुया. आपण सर्वांनी हे प्रश्न आपल्या अंतःकरणामध्ये विचारूया. मी राग करणारा व्यक्ती आहे का? जर असेल तर आज आपण क्षमा मागूया. परमेश्वराला प्रार्थना करूया की परमेश्वरा, तू माझं अंतःकरण बदल. प्रभुदेवा, माझ्या मनामधला राग तू काढून टाक. माझ्या मनामधला जो कुरकुर करणारा स्वभाव आहे, एकमेकांच्या बद्दल वाईट बोलणारा स्वभाव आहे, तो काढून टाक. माझ्याद्वारे इतरांना दुःख होत आहे, माझ्याद्वारे परमेश्वराला दुःख आहे, असा स्वभाव तू काढून टाक परमेश्वरा. प्रत्येकानं प्रार्थना करा स्वतःच्या जीवनासाठी की परमेश्वरानं आपल्याला रागामधून बाहेर काढावं. परमेश्वरानं आपल्याला कुरकुर करणाऱ्या स्वभावामधून बाहेर काढावं. परमेश्वरानं आपल्याला इतरांना दुःख देणाऱ्या स्वभावामधून आपल्याला बाहेर काढावं. आणि आपण एकमेकांच्या वरती प्रेम करणारे बनावं. आपण एकमेकांना क्षमा करणारे बनावं. थँक्यू लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा, ते स्तुती करतो, प्रशंसा करतो. आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा, इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रत्येक व्यक्तीवरती तुझी कृपा कर, दया कर. प्रत्येक व्यक्तीवरती तुझा अनुग्रह कर. आणि प्रभुदेवा, या वेळेमध्ये आम्ही प्रार्थना करत आहे की प्रभुदेवा, आमच्या अंतःकरणामध्ये जर एकमेकांच्या बद्दल राग आहे, आमच्या अंतःकरणामध्ये एकमेकांच्या बद्दल कुरकुर करणारा जर स्वभाव असेल, आणि प्रभुदेवा आम्ही जर इतर लोकांना प्रभुदेवा जाणून बुजून परमेश्वरात दुःख देणारे जर लोक असेल, तर प्रभुदेवा हा स्वभाव आमच्या अंतःकरणामधून, आमच्या मनामधून, आमच्या जीवनामधून तू काढून टाक प्रभुदेवा. प्रभुदेवा, आम्हा प्रत्येकाला तुझा पवित्र स्पर्श कर. आमच्या अंतःकरणाला तुझा पवित्र स्पर्श कर. आमचं जीवन बदलून जाऊ दे परमेश्वरा. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुझा पवित्र स्पर्श कर. प्रत्येकाचं अंतःकरण बदलून जाऊ दे परमेश्वरा. आणि तू प्रत्येकाला प्रभुदेवा सहाय्याने मदत कर. प्रत्येकानं प्रेम करावं, प्रत्येकानं एकमेकाला समजून घ्यावं, प्रत्येकानं एकमेकाला क्षमा करावी. आणि परमेश्वरा, सूर्य मावळण्याच्या अगोदर आम्ही राग सोडून द्यावा परमेश्वरा. यासाठी तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. हे वचन आलेलं आहे, ते वचन तू आम्हासाठी आशीर्वादित केलं, ते वचनाद्वारे तू आमच्याशी बोललास, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा आम्ही तुमच्या मनात देत आहे. प्रत्येक व्यक्तीवरती तुझी कृपा कर, दया कर. प्रत्येक व्यक्तीवरती तुझा अनुग्रह असू दे. आणि या वचनाप्रमाणे कृती करण्यासाठी, या वचनाप्रमाणे वागण्यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. आम्हा सर्वांना एकत्र केलं आणि सुंदरशी वेळ दिली, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा, आमचा जुना स्वभाव तू बदलून टाक परमेश्वरा. प्रभुदेवा, आमचं अंतःकरण बदलून जाऊ दे. आणि प्रभुदेवा,
आम्ही तुझ्यासारखं बनावं, तुझ्यासारखं प्रेमळ बनावं, तुझ्यासारखं प्रभुदेवा अंतःकरण आमचं बनावं, यासाठी तू आम्हाला सहाय्याने मदत कर. धन्यवाद देतो या वचनानुसार तो आमच्या अंतःकरणामध्ये कार्य कर. धन्यवाद देतो. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. प्रभूची प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर ये. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋणास सोडून सोडले आहे तसं आमच्या ऋण आम्हास सोड, आणि आम्हास स्पर्शत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, दैवी बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याचे सुंदर सहभागिता इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन.